आवाज येतो सगळ्यांना? येस नो? येस सर, येतोय. ओके. स्टार्ट करूया आपण. हो सर. सो त्याआधी मी काल एक आपल्या ग्रुपवर हे शेअर केलं होतं. करंट अफेअर्सचे जे प्रिलिमला क्वेश्चन्स येतात ना, साधारणतः 15 क्वेश्चन्स असतात. तर ते कुठल्या सोर्स मधून येतात त्याचं अनालिसिस शेअर केलं होतं. आता ते थोडक्यात एक 4 ते 5 मिनिटात सांगतो आणि नंतर इथून पुढे मी जे करंट अफेअर्स वगैरे शेअर करेन ग्रुपवर, की आपण जेव्हा सेशन घेऊ करंट अफेअर्स रिलेटेड, तेव्हा या गोष्टी प्रायोरिटीनं वाचल्या पाहिजे तुम्ही सुद्धा, हे लक्षात घ्या. कारण करंट अफेअर्सचं तसं शेअर करायचं झालं तर मटेरियल खूप आहे, 500-1000 पेजेसचं. पण तेवढं वाचून आपल्याला 15 क्वेश्चन पैकी समजा 10 जरी क्वेश्चन मार्क मिळाले, कारण करंट अफेअर्स मध्ये काही डोकं लावायचं नसतं, लक्षात घ्या. तुम्ही वाचले असेल, तुम्हाला क्लिक झालं ते, तर मार्क्स मिळतात त्यामध्ये. सो हे लक्षात ठेवायचं की करंट अफेअर्सच्या मागे पळायचं नाही. लक्षात घ्या, चूक काय होते, तुम्ही करंट अफेअर्सला जास्त प्रायोरिटी देता आणि मग करंट अफेअर्सचे जे बुकलेट्स असतात, इयरबुक जरी म्हणायचं झालं, मी शेअर करेन उद्या इयरबुक एका पब्लिकेशनचं. म्हणजे इयरबुक जे असतं ते 400-500 पेजेस असतं आणि त्यात अननेसेसरी इन्फॉर्मेशन खूप जास्त असते. आणि हे बघा, पॉलिटिकल न्यूज तर अजिबात रिलेव्हंट नसतात, कारण रोज कोण काहीतरी बोलतं कोणाबद्दल तरी, कोणतरी हे निवडून येतं वगैरे. सिग्निफिकंट ज्या न्यूज आहेत, ज्या एक्झाम मध्ये विचारल्या जातात आपल्याला, त्याच्यावरच फोकस करायचं, लक्षात घ्या. कारण कुठलाही न्यूज पेपर तुम्ही बघितलं, किंवा न्यूज पेपरचं चॅनल जर असेल व्हॉट्सअपचं वगैरे, तर त्यामध्ये काय असतं, पॉलिटिकल न्यूज जास्त असतात आणि आपल्या कामाच्या ज्या न्यूज आहेत त्या खूप कमी असतात. जसं की फॉर एक्झाम्पल मी जे काल शेअर केलं होतं ते रीड करायचं झालं तर, करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला काय वाचायचं, चालू घडामोडीचं काय वाचायचं तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल, काही इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस वगैरे होत असतात किंवा मीटिंग होत असतात, तर त्यातल्या भारत ज्याच्याशी रिलेटेड आहे बाबा, किंवा भारतात एखादी मीटिंग झाली असेल, एशियन समिट असेल, एशियन म्हणजे आता 11 कंट्रीज आहेत पॅसिफिक ओशन मधल्या, आशिया खंडातल्या, त्यांची एक युनियन आहे. मी घेईन याच्यावर सेशन वगैरे नंतर. पण त्याचं जर भारतामध्ये काहीतरी मीटिंग झाली असेल दिल्लीमध्ये वगैरे, किंवा मग भारत त्या मीटिंग मध्ये सहभागी झाला असेल, G20 एशियन UN समिट असेल काहीतरी, तर त्याची कुठं झाली बाबा ती मीटिंग, म्हणजे लोकेशन विचारतात ते, कुठं झाली, कुठल्या देशात किंवा कुठल्या सिटीमध्ये, आणि काही थीम होती वगैरे, असं काहीतरी विचारतात. सो वाचताना तुम्ही करंट अफेअर्स जरी कुठल्याही मॅगझिन वगैरे वाचत असाल समजा आता, तरी त्यामध्ये या, आता हे बघा, तुमचा जो पेपर असेल साधारणतः मला वाटते की नेक्स्ट वीक पर्यंत, 30 जून पर्यंत ऍडव्हर्टिजमेंट यायला पाहिजे तुमची, म्हणजे जाहिरात जी असते ग्रुप सी ची. कारण सगळ्या सोर्सेस नुसार तेच आहे की 30 जून पर्यंत यायला पाहिजे होती आतापर्यंत. तस तर कॅलेंडरमध्ये एमपीएससीच्या एक्झाम होती तुमची जुलैमध्ये, पण आलेलं नाही. याचा अर्थ चांगला आहे की बाबा तुम्हाला पण वेळ मिळतोय अभ्यासाला, प्लस वॅकन्सी पण चांगल्या आहेत जरा यावेळेस. सो लक्षात काय ठेवायचं, एकच मिनिट. तर नेक्स्ट वीक मध्ये ऍडव्हर्टिजमेंट येणार आहे. तुम्ही काय लक्षात ठेवायच्या गोष्टी, की तुमचे जे ऍडमिशनच्या वेळेस वगैरे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर या गोष्टी असतात ना, तर ते डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. नाहीतर काही जणांचं काय होतं, कॉलेज संपून 1-2 वर्ष झालं असेल, ते डॉक्युमेंट्स नसतात, मग काय होतं, ते मिळण्यासाठी वगैरे वेळ लागतो थोडासा. सो ही वेळ येऊ नये तुमच्यावर. सो डॉक्युमेंट वाईज क्लिअर राहा थोडंसं. सगळ्यांना समजतंय का? प्रत्येक जो कॅटेगरी आहे, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट वगैरे एकदाच काढायला लागतं, बट नॉन क्रिमिलियर जे असतं ते 3 वर्ष व्हॅलिड असतं, किंवा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट वगैरे जे आहे त्याचं बहुतेक इयरली व्हॅलिडिटी असते. सो ते तसले डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. आणि तुमच्या मेन्सच्या आधी सगळे लायसन्स लागतील तुम्हाला, सगळे म्हणजे मोटरसायकल विथ गिअर आणि लाईट मोटर व्हेकल म्हणजे नॉर्मल जे 4 व्हीलर असते त्याचं, हे 2च लायसन्स लागतात, लक्षात घ्या. बाकी हेवीचं ट्रान्सपोर्टचं वगैरे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असतो, त्यामध्ये तुम्हाला ते लायसन्स काढून देणार, तुम्हाला डेपो जे असतात महामंडळाचे तिथे ट्रेनिंग देणार वगैरे, या सगळ्या गोष्टी नंतर होतात. सो मॅन्डेटरी जे रिक्वायरमेंट आहेत त्यामध्ये या 2च गोष्टी आहेत, लायसन्स प्लस तुमचं जे गाडीचं लायसन्स आहे 2 व्हीलर विथ गिअर आणि 4 व्हीलरचं. आणि हे मिळतात जर तुम्ही आतापासून प्रयत्न केले
सगळ्यांनी प्रयत्न करा, नाही तर असं नको की बाबा गाफील राहिलंय, ऍडव्हर्टाइजमेंट आल्यावर करतो किंवा 6 महिने लागणार आहेत, नंतर त्या गोष्टी प्रायोरिटीनं होत नाहीत. सर्व्हर इश्यू आला, काय इश्यू आलं, तुम्ही अडकून जाल त्यामध्ये. बाकी लोक तयारीनं बसलेत सगळे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर, या ज्या डॉक्युमेंट्स आहेत सगळे, ते इंडिव्हिज्युअली प्रत्येकानं काढून ठेवा. तर मुलींसाठी समजा ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर उत्पन्नाचा दाखला वगैरे लागेल 8 लाखाच्या आतलं. सो ते काढून ठेवा प्रायोरिटी बेसिसवर, कारण ते परत त्या गोष्टीमध्ये राहिलं तुमचं आणि मग बेनिफिट भेटला नाही असं नको व्हायला. सो कारण हे प्रिलिम्स जे आहे त्याच्यात कास्ट सर्टिफिकेट वगैरे ते लागणार, बेसिक मिनिमम जे आहे तुमचं. नाहीतर मग तुम्ही ओपन मध्ये कन्वर्ट झाला तर मेरिट हाय लागेल, तुमचे चान्सेस जे आहेत ते कमी होतील. ठीक आहे. सो नेक्स्ट, आता मग हे काय सांगत होतो की या जूनच्या एंड पर्यंत येईल जाहिरात आणि सप्टेंबर मध्ये एक्झाम असेल. तर आता मागची जी 7 जूनची एमपीएससीची जी ग्रुप बी ची प्रिलिम झाली होती, PSI STI या पोस्टसाठी, तर त्यामध्ये जे करंट अफेअर्सच्या वगैरे गोष्टी होत्या त्या पार 24च्या, म्हणजे 24 जून मधल्या, जून महिना 2024च त्यातल्या वगैरे विचारलं होतं. सो 1.5-2 वर्षापूर्वीचे करंट अफेअर्स विचारतात ते. म्हणजे असं नाही की एक्झाम सप्टेंबर मध्ये तर ऑगस्ट मधलं काहीतरी विचारतील, किंवा कारण पेपर ऑलरेडी सेट होतो, लक्षात घ्या, 1-2 महिन्या आधीच क्वेश्चन बँक वगैरे आलेले असते. सो तुम्ही पण करंट अफेअर्स वाचताना काय करायचं, एकदम आता तुम्ही 24 मध्ये जायचं नाही, म्हणजे जानेवारी 2025 इथून सुरू करायचं पुढं. जानेवारी 2025 ते आता मे पर्यंत जरी वाचलं तरी सफिशियंट आहे. आता जूनच्या पुढचे करंट अफेअर्स एवढे नाही वाचायची गरज, कारण एक्झामच्या आधी 1-2 महिन्याचे वगैरे, 2-3 महिन्याचे एवढे करंट अफेअर्स पडत नाहीत एक्झाम मध्ये. सो 1.5 वर्षाचीच लक्षात ठेवा, जानेवारी 2025 पासून ते मे 2026 पर्यंत. आणि त्यातलं पण वाचायचं काय आहे ते फक्त मी आता थोडंसं ब्रीफ मध्ये सांगतो. तर पहिलं आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस कुठं कुठं झाल्या, भारत त्याचा भाग असेल तर चान्सेस जास्त आहेत ते विचारलं जाईल. पण भारत जर नसेल भाग, जसं की एशियनचा भाग नाही भारत, पण त्याची पण कॉन्फरन्स विचारली होती कुठे झाले आता. सो ते फक्त लक्षात ठेवायचं लोकेशन, बाकी काय तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर म्हणजे याच्यावर 2 क्वेश्चन आले होते आताच्या ग्रुप बी च्या एक्झाम मध्ये किंवा मागच्या पण ह्याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट, पुरस्कारांवर प्रश्न विचारले जातात, अवॉर्ड्स वगैरे जे असतात ना, समजतं. तर जसं की पद्म पुरस्कार जे असतात, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, याच्यावरती फिक्स क्वेश्चन असतो दरवर्षी. जस्ट अ सेकंड. पण प्रॉब्लेम काय आहे, पद्मश्री वगैरे 100च्या अराउंड असतात अवॉर्ड्स. पद्मभूषण वगैरे 20 असतात, पद्मविभूषण 5-6 असतात. तर त्यातलं कसं लक्षात ठेवायचं, एक तर किती महिलांना मिळालंय, म्हणजे मेल फिमेल रेशो लक्षात ठेवायचं. समजा 150 अवॉर्ड्स असतील तर महिलांना किती मिळालंय, त्यानंतर NRI वगैरे म्हणजे बाहेरच्या देशातल्यांना किती मिळालंय, आणि किती लोकांना मरणोत्तर मिळालंय, म्हणजे आफ्टर डेथ काही जणांना डिक्लेअर होतो. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं की कोणाला पोस्ट थॉमस मेल्यानंतर मिळालेला आहे, त्यानंतर किती स्त्रियांना मिळालेलं आहे. आणि मग बाकी लक्षात ठेवायचं झालं तर महाराष्ट्रातले व्यक्ती फक्त लक्षात ठेवायचं. पद्मविभूषण हे बघा, पद्मविभूषण 4-5 जणच असतात. सो ते माहित असतील, ते कुठल्या फील्डशी रिलेटेड आहे, वेल एंड गुड. 5-6 जणांची त्या माहिती. आणि बाकीचे आहेत महाराष्ट्रातले लक्षात ठेवायची नावं, जेणेकरून याच्यावरच क्वेश्चन येणार, एक क्वेश्चन तर येणार गॅरंटेड पद्मभूषण, कारण तो एमपीएससी ग्रुप ए ला पण येतो, बी ला पण येतो, सो सी ला पण येणार गॅरंटेड. सो हे बघा, खूप वास्ट जे रिजन आहे करंट अफेअर्सचं, त्यातलं पण आपण जर शुअर शॉर्ट क्वेश्चन म्हणायचे झाले तर पद्म अवॉर्ड्स जे आहेत त्यातनं क्वेश्चन येणार, लक्षात घ्या. सो ते केलंच पाहिजे तुम्ही. सगळ्यांना आवाज येतोय ना? येस, नो? हो सर. हा, मग मी शेअर करत जाईन हे पद्म अवॉर्ड्स वगैरे. त्यानंतर आता कुठले लेटेस्ट होईल, आता समजा वर्ल्ड कप चालू आहे आता सध्या फिफाचं, फुटबॉलचं, पण त्याच्यातनं क्वेश्चन लगेच येणार तर 3 महिन्यामध्ये, हे थोडंसं शक्यता कमी असते. बट आला तर येऊ शकतो. कुठं ऑर्गनाइज होते हे तरी विचारते, कारण वर्ल्ड कप सारखी गोष्ट आहे जी 4 वर्षातनं एकदा होते. किंवा ऑलिम्पिक्स जर झालं असतं आता तर मग ऑलिम्पिक्सवर डेफिनेटली क्वेश्चन येतात. सो फिफाचं वर्ल्ड कप आहे मोठं, तर ते लक्षात ठेवा. थोडंसं अवॉर्ड्स जे आहेत, पुरस्कार, आता हा स्पोर्ट्सचा झाला समजा, कुठला मेजर, जसं की आता मी मध्ये शेअर केलं होतं, बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली, नॉर्वे ओपन वगैरे, समजतं आपलं प्रज्ञानंद जो होता त्यानं. सो हा क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे.
कारण UPSC मध्ये पण बुद्धिबळ चॅम्पियनशिपवर वगैरे 2 क्वेश्चन आले होते. सो ह्याच्यावर पण येतात. म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणी जिंकली असेल? कारण मॅग्नस कार्लसनला हरवून ते चॅम्पियनशिप जिंकणं खूप मोठी अचीव्हमेंट आहे, लक्षात घ्या. सो ह्याच्यावर क्वेश्चन येईल डेफिनेटली. सो पुरस्कार लक्षात ठेवायचे म्हणजे तुम्ही जे गोष्टी वाचाल ना, पण त्यामध्ये आता ह्याच्यात जायचं नाही. फिल्म फेअर किंवा पिक्चरचे पुरस्कार 100 असतात. त्याच्यात जायचं नाही. त्याच्यात विचारलं तर नॅशनल अवॉर्ड वगैरे जो असतो ना, तो विचारला जातो. तो एकदम पिक्चरांच्या ह्याच्यात जास्त जात बसत नाही. महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार असेल वगैरे, सो त्याचं मी एक पर शेअर करेन तुम्हाला नोट्स. त्यानंतर महत्वाच्या नियुक्त्या म्हणजे कोण अपॉइंट झाले, समजा राज्यपाल आपल्या राज्याचे नवीन आलेत का, किंवा कुलगुरूंवर क्वेश्चन होता की कुठल्या तरी महिला पहिल्यांदाच कुलगुरू म्हणून विद्यापीठाच्या अपॉइंट झाल्यात. ठीक आहे. त्यानंतर मग कॅग वगैरे असं म्हणजे ज्या इम्पॉर्टंट पोस्ट आहेत महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या इन जनरल, तिथं जर कोण नवीन माणूस जॉईन झाला असेल किंवा पहिल्यांदाच काहीतरी घडत असेल, फिमेल पहिल्यांदाच आहेत वगैरे, तर ते विचारलं जातं. त्यानंतर गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स असतात म्हणजे योजना ज्या असतात, जसं की लाडकी बहीण योजनेवर क्वेश्चन होता आत्ताच्या ग्रुप बीच्या प्रिलिम्स मध्ये. सो हे विचारले जातात. शेतकऱ्यांशी रिलेटेड योजना असतील, सो योजनांबद्दल काय लक्षात ठेवायचे की बाबा ते योजनेचं नाव, त्याच्यात काय फायदे मिळतात लोकांना, म्हणजे लाडकी बहिणीमध्ये किती मिळतात बाबा पैसे, उत्पन्नाची अट किती आहे वगैरे, समजते. या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचं. मग तसंच स्कीम्सचं पण मी शेअर करत जाईन कंटेंट हे. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं की जर स्वतःहून वाचत असेल मॅगझिन एखादं, तर जास्त भरकटत जायचं नाही. प्रायोरिटी एरिया ठरवायचे आणि एवढंच वाचायचं. समजतं. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम्स झालं. त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयानं काही इम्पॉर्टंट जजमेंट वगैरे दिला असेल, तर ते एखादं. पण तो एखादाच क्वेश्चन येतो, सो एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. त्यानंतर एकच मिनिट. हा, मग क्रीडा स्पर्धाचं ते कुठली महत्वाची झाली असेल, ती कुठे झाली वगैरे त्याच्यावर क्वेश्चन येतो. गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं. त्यानंतर मग नासा किंवा इस्रो आहे आपलं, त्याने एखादं सॅटेलाइट लॉन्च केलं किंवा कुठला तर नवीन गगनयान मिशन सारखा माणूस वगैरे पाठवायचा असेल समजा अंतराळामध्ये वगैरे, किंवा चायना आता ह्युमन्स सेंड करणार आहे याच्यावर, मूनवर. तर तसं काही इम्पॉर्टंट कुठली तरी मोठी घटना घडणार असेल, तर त्याच्याशी रिलेटेड फक्त क्वेश्चन विचारला जातो. कुठल्या देशाने केलंय किंवा मग इस्रोने केलं असेल तर काय आहे त्यामध्ये. सो हे फक्त लक्षात ठेवायचं. डिफेन्स रिलेटेड असेल म्हणजे एक तर इस्रो जे आहे आपलं, ते सॅटेलाइट्स वगैरे लॉन्च करतं स्पेसमध्ये, किंवा आपलं DRDO जे ऑर्गनायझेशन आहे, ते काहीतरी नवीन मिसाईल वगैरे बनवतो कुठले तरी डिफेन्स रिलेटेड. सो ते फक्त मी शेअर करेन, ते तेवढं वाचायचं. आणि मग ग्रामपंचायतीशी रिलेटेड काही महत्वाच्या गोष्टी झाल्या असतील समजा, कुठला पुरस्कार ग्रामपंचायतीला नॅशनल लेवलला काही पुरस्कार मिळतात चांगले, म्हणजे एकदम छोटी ग्रामपंचायत असेल तरी त्यांनी काहीतरी वेगळं केलं, डिजिटल साक्षरता रिलेटेड, क्लिनलीनेस रिलेटेड. आणि महाराष्ट्रातली असेल समजा ती ग्रामपंचायत, तर त्याच्यावर 2-3 वेळा क्वेश्चन आलेत आता मागच्या ह्याच्यामध्ये. सो ते लक्षात ठेवा. आणि बाकी मग काय जनरल आहे, कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट गोष्ट झाली असेल वगैरे. हे करंट अफेअर्सचं मी शेअर केलं होतं काल, त्याचं थोडंसं ब्रीफ मध्ये सांगितलं. आता आपण पॉलिटीचं जे शिकत होतो कालपर्यंत, ते रिझ्यूम करूया. आवाज येतोय ना सगळ्यांना? येस, नो? हो सर. ओके. सो आपण काल म्हणजे काल झालं नाही लेक्चर ऍक्च्युली, परवा दिवशी जे लेक्चर झालं त्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार, ते बघितले होते. आठवतंय सगळ्यांना थोडंफार बेसिक कोणकोणते फंडामेंटल राईट्स आहेत? मूलभूत अधिकार, समानतेचा अधिकार आहे, त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा आहे, धर्माचा आहे, त्यानंतर मायनॉरिटीचा आहे. आठवतंय ना सगळ्यांना? येस सर. हो थोडंफार सर. तरी. हे बघा, हे फंडामेंटल राईट्स आहे ना, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे पॉलिटीमध्ये. यावर 1, 2, 3 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करा त्या छोट्याशा सेक्शनवर. डायरेक्टली एक क्वेश्चन तर येतोच, आर्टिकल कुठला आहे आणि काय आहे, पण इनडायरेक्टली पण 1-2 क्वेश्चन येतात. सो फंडामेंटल राईट्स म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये जास्त आर्टिकल पार्ट नाही करायचे, लक्षात घ्या. हे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते जरी व्यवस्थित आर्टिकल बाय आर्टिकल माहित असतील, आणि तुमच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी पण ते गरजेचं आहे. आपल्याला आपले राईट्स, अधिकार माहितच पाहिजेत.
जर व्यवस्थित आपल्याला कोणी फसवू नये असं वाटत असेल तुम्हाला लाईफमध्ये तर. त्यानंतर आता हे बघा, फंडामेंटल राईट्स नंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, DPSP म्हणतात त्याला. DPSP म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात असं. आणि मराठी ट्रान्सलेशन जे आहे ते राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शन. आता राज्याचं म्हणजे असं नाही महाराष्ट्र राज्य वगैरे. मी आधीच तुम्हाला सांगितले स्टेट या शब्दाचा किंवा इंग्लिशमध्ये स्टेट हा जो वर्ड आहे त्याचा अर्थ जो आपल्यावर राज्य करतो. मग त्याच्यामध्ये केंद्र सरकार पण येणार मोदी साहेबांचं, राज्य सरकार पण येणार, नगरपालिका, ग्रामपंचायत, या सगळ्यांना इन जनरल स्टेट किंवा गव्हर्नमेंट हा शब्द युज केला जातो. समजतं? सो राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे म्हणजे असं नाही की राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य वगैरे असं आहे. राज्याच्या म्हणजे जे राज्य करतात आपल्यावर, केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार आहे, ग्रामपंचायत आहे वगैरे वगैरे, सगळ्यांसाठी आहे. त्यांनी कसं रूल केलं पाहिजे त्याची मार्गदर्शक म्हणजे गाईडलाईन्स आहेत त्यांच्यासाठी. आता हे तुम्हाला आठवते का आपण सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे बघितलं होतं त्यामध्ये कुठल्या देशाकडून घेतलंय आपण हे? आयर्लंड. आयर्लंड. इथे पण दिले आयर्लंड. सो कुठल्या देशाकडून घेतले? आयर्लंड या कंट्रीकडून आपण घेतलेले आहे. म्हणजे हे काय आहे बेसिकली लक्षात घ्या की आपल्या जो केंद्र सरकार आहे किंवा राज्य सरकार जे आहे त्यानं लोकहितासाठी कशी कामं केली पाहिजेत त्यासाठी डायरेक्शन देण्याचं काम आहे की तुम्ही भविष्यात या गोष्टींशी रिलेटेड योजना तयार करा. काय सांगतो समजतंय? सो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्याला डायरेक्शन देण्यासाठी प्रिन्सिपल्स देऊन ठेवलेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये की सरकार जे आहे त्यानं या गोष्टीवर काम केलं पाहिजे जेणेकरून लोकांचं भलं होईल. ओके. सो हे फंडामेंटल. आता हे बघा, फंडामेंटल राईट्स आणि DPSP मध्ये फरक काय आहे? तर फंडामेंटल राईट हे तुमचे अधिकार आहेत. जर सरकारनं त्याच्यावर काही गदा आणली म्हणजे कमी केला राईट किंवा धोक्यात आणला तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता कारण ते जस्टिशिएबल आहेत. जस्टिशिएबल म्हणजे तुमचा अधिकार आहे तो. ते जर व्हायलेट झाले तर कोर्टामध्ये गेला तुम्ही तर तुम्हाला दाद मागता येते आणि न्याय मिळू शकतो. पण हे जे DPSP आहे हे मार्गदर्शक आहे म्हणजे करायला पाहिजे असं. पण सरकारनं समजा केलं नाही तर तुम्ही असं जाऊ शकत नाही कोर्टात की बाबा DPSP सरकारनं अजून आणलं नाही हे, तर सरकारनं काय तर चुकीच केलंय, गुन्हा दाखल करा किंवा करायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाही सरकारवर. सरकारनं करायला पाहिजे. पण जसे जसे सरकारकडे पैसे अवेलेबल होतील, जसं जसं आपण डेव्हलपिंग पासून डेव्हलप्ड कंट्रीकडे ट्रान्झिशन करू, तसं तसं सरकार हे भविष्यात हे इम्प्लिमेंट करेल. जसं युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल चर्चा चालू असते, तो लागू करावा वगैरे. या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, चांगल्या आहेत. पण सरकारकडे तेच अजून आपण म्हणजे जसं जसं आणखी चांगले बेटर होत जाऊ टेक्नॉलॉजी वाईज हे, तसं हे लागू करतील. पण आता सध्या लक्षात ठेवायचं काय की DPSP आणि फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वामध्ये फरक काय आहे? फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत तुम्ही जाऊ शकता कोर्टामध्ये, पण हे कोर्टात गेलं तर कोर्ट सांगणार की बाबा हे बंधनकारक नाही आहेत सरकारवर. त्यामुळं तुम्ही सरकारनं राबवलंच पाहिजे हे आणि दिलंय कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं म्हणू शकत नाही. ओके. आता हे कोणकोणते आहेत हे आपण बघूया. याच्यावर विचारले जातात क्वेश्चन तसे, पण डायरेक्टली आर्टिकल वगैरे विचारले जात नाहीत. तुम्हाला माहित असतील तर वेल अँड गुड. कारण मी सांगितलं 50 पर्यंत जर आर्टिकल तुम्हाला व्यवस्थित माहित असतील तर तुम्हाला अवघड जरी क्वेश्चन आला तरी तो तुम्हाला अवघड नाही वाटणार. आणि हे लगेच आजच्या आज लक्षात राहील असं नाही. तुम्हाला अजून 3 महिने आहेत. सो थोडं थोडं आर्टिकल्स जे आहेत मी त्यासाठी ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन पण शेअर केले मराठी इंग्लिश लँग्वेजमध्ये. त्यातले जे टेक्स्ट दिलेलं आहे तो वाचायचा. तर त्याच्यातले सिम्पल फॉर्म मध्ये मी सांगतो काय काय आहे. आता 36 मध्ये पुन्हा राज्याची व्याख्या दिलेली आहे. जसं की आर्टिकल 12 ते 35 मध्ये 12 मध्ये राज्याची व्याख्या दिली होती. 12 प्रमाणेच राज्याची व्याख्या आहे. राज्य म्हणजे काय बेसिकली केंद्र सरकार असेल, राज्य सरकार आहे, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा राज्याच्या वतीनं कोणती तरी ऑर्गनायझेशन काम करते तर ते पण राज्याच्या कन्सिडरेशन मध्ये येणार. त्यानंतर आता 36 पासून हे 51 पर्यंत आहेत लक्षात घ्या. 36 ते आता रेंज पण तुम्हाला साधारणतः माहित असेल ना तर क्वेश्चन सॉल्व्ह करायला बरं राहतं. म्हणजे ऑप्शन एलिमिनेट करून जसं की कोण बनेगा करोडपती फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी बघितलं असेल. 4 ऑप्शन जे असतात भले तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर माहित नसतील पण समजा 1-2 ऑप्शन जरी एलिमिनेट करता आले तरी पण तुम्ही उत्तराच्या जवळ पोहोचता आणि बरोबर येण्याची शक्यता वाढते. सो तुम्हाला रेंज जरी माहित असेल की बाबा DPSP 36 ते 51 आहेत
सो मग तुम्ही नंतर थोडंसं गेस करू शकता ऑप्शन मधून. सो परत आता हे पहिले 1-2 आर्टिकल जे असतात ते एक्सप्लेन करतात बाबा काय आहे हे आणि ओरिजिनल जे कंटेंट आहे ते पुढून सुरू होतं. की बाबा DPSP 37 आर्टिकलमध्ये काय दिलंय, की न्यायालयाद्वारे तुम्हाला अंमलात आणता येणार नाही. म्हणजे तुम्ही न्यायालयाकडे जाऊन हे इम्प्लिमेंटच करायला पाहिजे सरकारनं असं दाद मागू शकत नाही. कारण हे नॉन जस्टिशिएबल आहेत. ओके, बंधनकारक नाहीयेत. पण करायला पाहिजे सरकारनं पॉझिटिव्हली बट बंधनकारक नाहीयेत. केलं नाही तर सरकारवर काहीतरी होईल असं. आता हे जे आहेत DPSP हे काही म्हणजे आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये डिव्हिजन दिलेलं नाहीये काय, की हे भाग गांधीवादी तत्व आहे, हा भाग समाजवादी आहे, हा भाग उदारमतवादी आहे. आता ह्याचा अर्थ मी सांगतो. पण आपल्याला समजण्यासाठी आता गांधीवादी तत्व म्हणजे काय असतं बेसिकली, गांधीजींचं थॉट काय होतं, गांधीजींबद्दल तुम्ही थोडं रीड केलं समजा, तर तुम्हाला हे कळेल, की ग्राम स्वराज वगैरे जी कल्पना होती, म्हणजे गांधीजींना असं वाटायचं, की जर खेडी स्वयंपूर्ण झाली, म्हणजे गावं जी आहेत, ती स्वयंपूर्ण जर झाली, तर आपला देश आपोआप समृद्ध होईल. म्हणजे गावात जसं आधी असायचं बाबा, बार्टर सिस्टीम वगैरे असायची, की लोहार असेल, चांभार, कुंभार, बाकी सगळे जे वेगवेगळ्या आर्टिसन्स आहेत, ते प्रत्येक जण त्याच्या फील्डमधलं काम करणार आणि एकमेकांशी ते ट्रान्सफर करायचे. म्हणजे तुम्हाला लोहाराचं काही लागणार असेल, तर तुम्ही धान्य देऊन ते घेणार, कुंभार मडकं देणार आणि हे असं सिस्टम होती जुन्या काळी. बट नंतर ते चेंज झालं सगळं. पण जर भविष्यात आपल्याला डेव्हलपमेंट करायची असेल, तर आधी खेड्यांपासून सुरुवात केली पाहिजे, रूटपासून. सो गांधीजींचा हा थॉट लक्षात ठेवा, की म्हणजे तुम्हाला नंतर मग बाकी कुठलाही क्वेश्चन वगैरे आला तरी पण ह्याच्यामध्ये हेल्प होईल बेसिकली. सो गांधीवादी तत्व म्हणजे काय असतं बेसिकली, जे आणि फॉर एक्झाम्पल गांधीजींचा दारूला वगैरे विरोध होता खूप. हे जर तुम्हाला माहीत असेल थोडंसं, हिंसा वगैरे त्यांना आवडायची नाही. त्यानंतर ॲनिमल किलिंग असेल, प्राण्यांची हत्या वगैरे, ते त्यांना आवडायचं नाही. ओके आणि मग ते अंमली पदार्थ वगैरे या गोष्टीच्या पण ते विरोधात होते. सो आपले जे DPSP दिलेले आहेत राज्यांना काय-काय धोरणं करायला पाहिजेत लोकांसाठी, तर त्याचं जे क्लासिफिकेशन आहे 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड केलेत ते, की गांधीजींच्या थॉट्सशी रिलेटेड कोणते असू शकतील. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलं नाही असं लक्षात घ्या. गांधीवादी तत्त्वे असं दिलं नाही शब्द. हे फक्त आर्टिकल आहे. आर्टिकल 38, 39, 40, 41, 42, 43 आणि त्यामध्ये काहीतरी दिलेलं आहे गोष्ट. समजतंय? पण तुम्हाला लक्षात राहण्यासाठी की बाबा गांधीजींच्या थॉट्स रिलेटेड कोणते आहेत, त्यानंतर समाजवादी म्हणजे जसं की रशिया आहे बाबा किंवा समाजवादी म्हणजे लोकहिताचे जे आहेत, ब्रॉडर कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, तर त्याला समाजवादी तत्व म्हणतो आपण. आणि लिबरल इंटेलेक्च्युअल की ज्याला उदारमतवादी म्हणजे काय, एखादा डेव्हलप कंट्री असेल किंवा तुम्ही खूप शिक्षित झाला समजा भविष्यामध्ये, सगळी समृद्धी आहे तुमच्याकडं. मग तुम्ही क्वालिटी ऑफ लाईफकडं भर देणार. म्हणजे पहिला काय असतं बेसिक नेसेसिटी आहे. तुम्हाला आत्ता जॉब मिळाला पाहिजे, जगण्याचं साधन मिळालं पाहिजे. पण समजा तुम्हाला जॉब मिळाला, तुम्ही 10 वर्ष जॉब केला, चांगली आर्थिक सुबत्ता आली, तर मग पुढं काय? तर तुम्हाला स्वच्छ हवा पाहिजे बाबा, चांगल्या रस्ते पाहिजेत. म्हणजे जे लिबरल इंटेलेक्च्युअल म्हणजे काय, की तुम्ही घराच्या आतमध्ये बसून तुम्हाला आयडियलिस्टिक जे वाटेल, बाबा हे पाहिजे असं, ते यामध्ये येईल. सो वन बाय वन बघूया आपण. म्हणजे जे सेग्रिगेशन केलेलं आहे, याच्यावर क्वेश्चन असे विचारले जातात कधी-कधी, गांधीवादी तत्व कोणतं आहे बाबा आपल्या DPSP मधलं किंवा समाजवादी कोणता आहे, उदारमतवादी कोणता आहे, समजतं? पण हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं भाग केलेले नाहीयेत. सरळ कॉन्स्टिट्यूशनमध्ये नंबरिंग असतं फक्त. आर्टिकल 38, 39, 40 वगैरे असं. आता गांधीवादी तत्वे जे आहेत आपले, त्यामधले कोणकोणते गांधीवादी आहेत बघूया. कलम नंबर आता ॲक्चुअली मराठी आता हे कलम वगैरे जे आहे ते हिंदी वर्ड आहे. अनुच्छेद वगैरे म्हणतात मराठीमध्ये. सो याचा काही जास्त संबंध नाही तसा आर्टिकल आर्टिकल 40 इंग्लिशमध्ये आहे. त्याला मराठीत अनुच्छेद वगैरे म्हणतात. हिंदीमध्ये आता हे असेल. तर 40 नंबरचं जे आर्टिकल आहे, ग्रामपंचायतीची स्थापनाशी रिलेटेड आहे. म्हणजे ग्रामपंचायत हे बघा आपलं भारत स्वतंत्र झालं, तेव्हा ग्रामपंचायतीशी रिलेटेड काही प्रोव्हिजन नव्हते लक्षात घ्या. तेव्हा डायरेक्ट खासदार असतील, आमदार असतील असं होतं. त्यानंतर मग 73वी 74वी घटनादुरुस्ती जेव्हा झाली 1993 मध्ये, तेव्हा या गोष्टी ॲड झालेल्या आहेत. म्हणजे ग्रामपंचायतीच्या इलेक्शन म्हणा
काही राज्यांमध्ये होत्या आधीपासूनच, पण ऑफिशियली जे आहे नॅशनल लेवलला सगळ्या राज्यांमध्ये ते 93 नंतर सुरू झालं हे ग्रामपंचायतीचं. सो ग्रामपंचायतीची स्थापना आता मी सांगितलं तुम्हाला गांधीवादी थॉट जो आहे की ग्राम ग्राम लेवलला तुमचा विकास झाला पाहिजे, तर देश आपोआप जो आहे डेव्हलप होईल. सो गांधीवादी तत्वामध्ये 40 नंबरचे आर्टिकल जे आहे ते ग्रामपंचायतीच्या स्थापनेशी रिलेटेड आहे. त्यानंतर 43 नंबरचं जे आहे ते कुटीर व ग्रामोद्योग. आता कुटीर उद्योग म्हणजे कॉटेज इंडस्ट्री जे असतात, म्हणजे खेडेगावात तुम्ही छोटासा काहीतरी व्यवसाय करताय तुमचं, शेतीशी रिलेटेड असेल किंवा मग जसं मी सांगितलं आर्टिसन जे असतात, कुंभार असेल एखादा, लोहार असेल, प्रत्येक त्या फील्ड मधला एक्सपर्ट आहे, त्याच्याशी रिलेटेड काही उद्योग जर सुरू केले, तर गावातल्या लोकांना पण रोजगार मिळेल आणि आपल्याला फॅसिलिटीज मिळतील. सो जेव्हा ग्रामोद्योग आता गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पण असतात बरं का खूप सारे असं. म्हणजे जसं की मुद्रा योजना वगैरे आहेत किंवा आता महिलांचे बचत गट वगैरे खूप असतात, की ज्यामधून महिलांना आर्थिक सहाय्य मिळतं. त्यांना उद्योग सुरू करायचा असेल, शिवणकाम असेल, छोटा काहीतरी पापड, मसाले, लोणचे वगैरे याच्याशी रिलेटेड असेल. समजतं? सो कुटीर ग्रामोद्योगांना प्रोत्साहन कुठल्या आर्टिकलमध्ये आहे? 43 नंबरच्या. त्यानंतर 46 जे आहे हे बघा, गांधीजींचं मी सांगितलं होतं आधी, हरिजन सेवक संघ वगैरे स्थापन केलं होतं. म्हणजे बेसिकली अस्पृश्यता निर्मूलनासाठी पण गांधीजींची प्रायोरिटी. कारण गांधीजींचं म्हणणं काय होतं, आपापल्यात डिव्हिजन नाही झाली पाहिजे, हिंदू जे आहेत वगैरे त्यामध्ये वेगळ्या कास्ट वाईज. सो त्यांनी युनिटीसाठी आणि अस्पृश्यता निवारण्यासाठी पण त्यांनी काम केलं होतं. सो 46व जे आर्टिकल आहे, तर त्यामध्ये एस-सी, एस-टी आणि दुर्बल घटकांच्या हितसंवर्धनासाठी आणि शैक्षणिक उन्नतीसाठी सरकारनं काम केलं पाहिजे असं लिहिलेलं आहे. सो सरकार खूप साऱ्या स्कीम्स आणतं. एस-सी कॅटेगरीशी रिलेटेड असेल, एस-टी कॅटेगरी रिलेटेड असेल किंवा ई-डब्ल्यू-एस रिझर्व्हेशन आणि ई-डब्ल्यू-एस साठी आणखी तुम्ही आता कॉलेजमध्ये आहात तर तुम्हाला माहित आहे की स्कॉलरशिप्स वगैरे असतात डिफरंट गव्हर्नमेंटच्या. त्यानंतर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन जरी करायची झाली, तरी प्रत्येक कास्टसाठी वगैरे सेपरेट त्यांच्या फ्रीली तुम्हाला क्लासेस असतील, राहण्याची सोय, शिष्यवृत्ती या गोष्टी आहेत. सो सरकारनं करायला पाहिजे हे आणि सरकार त्याच्या लेव्हलला ट्राय करतं. त्यानंतर 47व जे आहे, 47वा आर्टिकल बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ बद्दल आहे. तर त्यामध्ये न्यूट्रिशन लेव्हल म्हणजे पोषणाची पातळी वगैरे जे आहे आणि सार्वजनिक आरोग्य आणि आता हे जे आहे वरचं न्यूट्रिशन आणि हेल्थ, आता हे बेसिकली ह्याच्यात येतं लिबरल इंटेलेक्च्युअल मध्ये. पण दुसरी जी गोष्ट आहे मादक पदार्थांवर नियंत्रण म्हणजे ड्रग्ज वगैरे जे असतात ते किंवा अल्कोहोल जे असेल, दारू वगैरे जे आहे त्याच्यावर नियंत्रण किंवा बंदी वगैरे याच्याशी रिलेटेड आहे हे आर्टिकल, लक्षात ठेवा. न्यूट्रिशन तर आता तुम्हाला माहित असेल की शाळामध्ये अन्न योजना वगैरे असते, मिड डे मील स्कीम असते बेसिकली. दुपारच्या सुट्टीमध्ये भात वगैरे दिला जातो किंवा लहान मुलं जे असतील एकदम तुमच्या घरामध्ये कोण असेल समजा बालवाडीत किंवा 2-4 वर्षाचं, तरी पण अंगणवाडीमध्ये त्याच्या मुलाच्या नावावर पॅकेट्स वगैरे मिळतात. मिलेट्सचे वगैरे, वेगवेगळ्या धान्याचे. सो त्याच्यासाठी आहे. सार्वजनिक आरोग्याशी रिलेटेड तर खूप स्कीम्स आहेत. म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल वगैरे. सो सरकार काम करतंय या सगळ्या मुद्द्यांवर. कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलंय की सरकारनं काम करायला पाहिजे. त्यानंतर 48 जे आहे ते आता हे बघा, यामध्ये इथं गोवंश संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे आपण जे गौरक्षक वगैरे म्हणतो, गायांच्या तस्करीसाठी थोडंसं प्रयत्न केले जातात. तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे दिलेलं आहे, की इंडियन जे गाय आहे, कारण ते आपल्या संस्कृतीमध्ये हे बघा, आपली जी संस्कृती म्हणजे काय बेसिकली हजारो वर्षापूर्वी आपण जे होतो, ते शेती वगैरे करत होतो आणि पशुपालन वगैरे हा आपला मेन सोर्स ऑफ लिव्हिंग होतं. सो त्यामध्ये पशुपालनामध्ये गायीचं पालन वगैरे आधीपासून आपण करायचो. सो इकॉनॉमिकल पॉइंट ऑफ व्ह्यू न आपल्यासाठी इम्पॉर्टंट होती गाय. सो ते परत आपल्या कल्चरमध्ये इनगल्फ झालेलं आहे ते सगळं. आणि त्यासाठी मग गायीची जर संरक्षण केलं तर इकॉनॉमिकली ते चांगलं चांगलं राहील आपल्याला. यासाठी ते या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. सो हे लक्षात ठेवा गांधीवादी तत्व कोणते आहेत? आता शेतीशी रिलेटेड आहे बघा हे आर्टिकल. शेती, पशुसंवर्धन आणि त्यामध्ये मग गोवंश संरक्षण वगैरे आहे यात. सो 40, 43, 46 म्हणजे
ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करते सरकार ऑलरेडी आणि हे दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. सोपं आहे हे समजायला तसं, फक्त मग नंबर आणि त्यामध्ये काय आहे कंटेंट हे लक्षात ठेवणं अवघड आहे थोडंसं. अवघड का? कारण हा एकच सब्जेक्ट नाहीये किंवा एकच एवढं पार्ट नाही कॉन्स्टिट्यूशनचं. खूप जास्त वाचायचं असतं. सो आज तुम्ही एक दिवस पाठ कराल, पण ते एका आठवड्याने विचारलं तर लक्षात राहण्यासाठी आणखी एफर्ट घ्यावे लागतात. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा, गांधीवादी म्हणजे ग्राम ग्राम स्वराज्य रिलेटेड लक्षात ठेवा. त्यानंतर समाजवादी जे असतात, सोशलिस्ट प्रिन्सिपल जे आहेत, त्यामध्ये कोणकोणते आहेत बघा. 38 नंबरचं जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल, त्यामध्ये काय सांगितलंय की आता जस्टिस वगैरे आपण जे बघितलं होतं, प्रिएम्बल मध्ये शब्द होतं सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्रस्थापित करणे. सामाजिक न्याय म्हणजे काय, की समाजामध्ये जे जे डिफरंट कॅटेगरीचे लोक आहेत, कास्टनुसार असेल, धर्मानुसार असेल, हँडिकॅप वगैरे लोक आहेत, तर सगळ्यांना उन्नतीचं साधन मिळालं पाहिजे. आर्थिक जे सगळ्यांना आर्थिक विकास साधता आला पाहिजे, म्हणजे सगळ्यांना रोजगार टाईप मिळाला पाहिजे. आणि राजनैतिक न्याय म्हणजे इलेक्शन वगैरे पार्टिसिपेट करता आलं पाहिजे. समजतंय? ह्या जस्टिसशी रिलेटेड 3 गोष्टी आहेत. त्यानंतर आर्टिकल 39 काय आहे बघा, सरकारनं काय केलं पाहिजे, इक्वल पे फॉर इक्वल वर्क हे आहे प्रिन्सिपल. म्हणजे जर 2 कॅन्डिडेट्स जॉबला असतील, महिला आणि पुरुष, तर सेम पोस्टवर असतील, तर सेम सॅलरी मिळायला पाहिजे दोघांना. आणि हे आहे कंपल्सरी सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्याशी रिलेटेड लॉ आहेत, कायदे आहेत. म्हणजे आधी असं नसायचं. म्हणजे आपली पॅट्रियार्कल सोसायटी जे म्हणतो, पितृ सत्ताक पद्धती, तर त्यामध्ये पुरुषांना जास्त पगार असायचा आधी, समजा स्त्रियांना कमी असेल किंवा स्त्रियांना जॉब ऑपॉर्च्युनिटी कमी असायच्या आधी. पण नंतर नंतर जसं आपण डेव्हलप कंट्रीच्या दिशेने वाटचाल करतोय, सो अपॉर्च्युनिटी जे आहेत, अपॉर्च्युनिटी मिळाली पण सॅलरी मिळत नसेल तर त्याला काय अर्थ नाहीये. सो इक्वल पे, म्हणजे इक्वल पे फॉर इक्वल वर्क म्हणजे काय, जर सेम काम करत असतील दोघं एकाच पोस्टला, तर सॅलरी जे आहे ते सेम मिळायला पाहिजे. हे सोशलिस्ट प्रिन्सिपल आहे. कामगारांशी रिलेटेड लक्षात ठेवा, कामगारांच्या रिलेटेड ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या सोशलिझम मध्ये आलेल्या असतात जास्त करून. त्यानंतर संपत्तीचे केंद्रीकरण म्हणजे काय असतं, आता इंडिया जे आहे ते खूप आपण जे म्हणतो की बाबा आर्थिक जे सत्ता आहे, भारतातल्या 10% लोकांकडं ऑलमोस्ट 40% किंवा 70% वेल्थ आहे भारतातली. आणि पुअर जे आहेत ते खूप गरीब आहेत, श्रीमंत जे आहेत ते खूप श्रीमंत आहेत. सो हे जे इनइक्वॅलिटी आहे इन्कमची वगैरे, ती कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत. यासाठी सरकारचे टॅक्सेशन वगैरे जे असतं, की जेवढा तुमचा इन्कम जास्त असेल, तेवढा टॅक्स तुम्हाला जास्त असतो. नाही तुमचा एकदम 50 लाख इन्कम झाला कधी भविष्यात, तर सरकार 40% टॅक्स घेणार, त्याच्यावर निम्मा पैसा काढून घेणार तुमच्याकडून. आणि तो गरिबांमध्ये वाटाय पाहिजे आयडियली, पण तुम्हाला माहित होतं की ते पैसे घेऊन काय होतं पुढं त्याचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, नागरिकांना उपजीविकेचे साधन. आता हे जॉबसाठी प्रयत्न केले पाहिजे सरकारनं, समजतं? किंवा मग लाडकी बहिणीमध्ये जे पैसे दिले जातात 1,500 वगैरे उपजीविकेसाठी वगैरे, आयडियल कंडिशन मध्ये तसं नाही पैशाचं वाटप फ्री बी द्यायला पाहिजे. त्यासाठी महिलांना जरी रोजगार किंवा स्किल डेव्हलपमेंट जरी केलं, शिलाई मशीन असेल, नाहीतर छोटे छोटे क्लस्टर करून किंवा ते महिला बचत गट असतात त्याच्या माध्यमातून जरी अनुदान दिलं बिझनेस सेटअप करायला, तरी युटिलिटी होईल. नाहीतर हे फुकट मिळाले तर त्या हिशोबात महागाई वाढते आणि त्याचं काही रिलेव्हन्स राहत नाही. लोकांच्या फक्त अपेक्षा वाढत जातात भविष्यामध्ये. पण हा पॉलिसी डिसिजन आहे. आपण कितीही क्रिटिसिझम आहे, मी तर करू शकत नाही स्वतः, बट त्याला काही अर्थ नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा, आर्टिकल 39 जे आहे ते समान न्याय म्हणजे जस्टिस मिळालं पाहिजे तुम्हाला कोर्टामध्ये वगैरे, आणि मोफत कायदेशीर मदत. आता हे नंतर ऍड केले, आता जिथे जिथे येईल ना लक्षात घ्या. ए कधी ऍड होतो, एखादी गोष्ट ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हती, अमेंडमेंट करून म्हणजे बदल करून ही ऍड झाली असेल. जसं की आर्टिकल 21A काय होतं, कोण सांगू शकेल का? आपण फंडामेंटल राईट्सचे बघितले होते, मूलभूत अधिकार. त्यामध्ये 21A बघितलं होतं आपण. कुणाला आठवतंय का? हे 6 ते 14 वयोगटातील मुलांना हा, शिक्षण कंपल्सरी. शिक्षण 6 ते 6 कंपल्सरी. हा, ते 86. शिक्षण. हा, बरोबर.
सो 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट झाला होता ना, 86वी घटना दुरुस्ती 2002-3च्या दरम्यान. त्यावेळेस ते ऍड झालं होतं, लक्षात घ्या. ओरिजिनल कॉन्स्टिट्युशन मध्ये नव्हतं ते, की कंपल्सरी एज्युकेशन वगैरे, कारण त्यावेळेस आपली परिस्थिती भारताची खूप वेगळी होती. त्यानंतर जसं जसं बाबा भारत प्रोग्रेस होत गेला, तस तसं चांगल्या चांगल्या गोष्टी ऍड होतात. सो हे जे ए वगैरे येतं ना, शक्यतो ते अमेंडमेंटने ऍड झालेलं असतं, लक्षात ठेवा. कारण जर ओरिजिनल मध्ये असतं तर मग 39 मध्ये 40 आलं असतं. ए वगैरे जे आहे. आता हे मोफत कायदेशीर मदत म्हणजे काय? समजा तुम्ही भविष्यामध्ये कुठल्या तरी खटल्यामध्ये जेल झाली समजा तुम्हाला, मग तुमची काही चूक नाही समजा, पण तुम्ही काहीतरी चुकीच्या गोष्टीमुळे जेलमध्ये गेला फॉर एक्झाम्पल. चुकीच्या म्हणजे काहीतरी कॉन्स्पिरसी झाली तुमच्या अगेन्स्ट आणि तुम्हाला अटक केली वगैरे, कोणी तर खोटी केस केली तुमच्यावर, तुम्ही जेलमध्ये गेला, किंवा खरा जरी मर्डर केला तुम्ही आणि तुम्ही जेलमध्ये गेला, तरी तुम्हाला मोफत कायदेशीर मदत अवेलेबल असते. म्हणजे सरकारी वकील जो असतो, तुम्हाला तुम्ही सांगू शकता कोर्टाला की मला म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहेत वगैरे वकिलासाठी आणि मला वकील मिळावा गव्हर्नमेंट थ्रू, तर तुम्हाला मिळू शकतो वकील. पण तो कितपत तुमच्या बाजूने लढेल ही वेगळी गोष्ट आहे. पण सरकारमध्ये कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे असे की फ्री तुम्हाला हे मिळालं पाहिजे न्याय, किंवा म्हणजे छोट्या लेवल आता ग्राम न्यायालय वगैरे असतात, त्यानंतर आपापसात सेटलमेंट करण्यासाठी फॅमिली कोर्ट्स, आर्बिट्ररी वगैरे या लेवलच्या गोष्टी आहेत. सो मोफत कायदेशीर मदत म्हणजे तुम्हाला जर तुमची कपॅसिटी नसेल वकील वगैरे अफोर्ड करायची कोणत्या केसमध्ये, तर तुम्हाला सरकार प्रोव्हाइड करतं वकील वगैरे फ्रीमध्ये. ठीक आहे, पण असं नाही की मग तुम्ही जमिनीचं काहीतरी वडिलांच्या केस आहे आणि सरकारला म्हणताय की मला जमिनीची केस खेळायसाठी वकील द्या, तसं नाही. कारण तो वेगळा झाला मॅटर. मॅटर कुठला आहे, तुम्ही जेलमध्ये आहात, तुमचं कोण बघणार नाही वगैरे आणि पैसे पण नाही तुमच्याकडे, त्या केसमध्ये होऊ शकतं. मग त्यासाठी कंडिशन असतात, तुमचे उत्पन्न वगैरे किती आहे, काय आहे, अशा गोष्टी. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय बघा 41चं, काम, शिक्षण, सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. म्हणजे तेच आहे, सरकारनं जॉबसाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स येत असतात, लोन देण्यासाठी, एंटरप्रेन्योरशिपसाठी, MSME साठी, उद्योगधंदे वगैरे. त्यानंतर शिक्षणाशी रिलेटेड स्कॉलरशिप वगैरे असतात. सार्वजनिक सहाय्य म्हणजेच लाडकी बहीण योजना जी आहे, ती सार्वजनिक सहाय्याचाच एक पार्ट आहे, की गव्हर्नमेंट जे देते, किंवा शेतकऱ्यांसाठी असेल कर्जमाफी केली आता डिक्लेअर, तर ते सार्वजनिक सहाय्याचा भाग आहे. किंवा वीज बिलामध्ये काहीतरी सूट देतं, वीज बिल माफी होते. हे बेसिकली सार्वजनिक सहाय्याचा भाग आहे हा. या पूर वगैरे आला तेव्हा आर्थिक मदत वगैरे दिली जाते, हे या गोष्टी आहेत यात, जे करत असतं सरकार वेळोवेळी. त्यानंतर 42 नंबरचं काय बघा आर्टिकल, कामगारांसाठी मानवीय कामाच्या अटी व, आता हे म्हणजे वर्करसाठी वर्किंग कंडिशन जे असतील, असं नाही की बाबा वर्कर आहे म्हणून सेफ्टी काय फॉलो केली जात नाही इंडस्ट्री. सेफ्टी म्हणजे तुम्ही आता थोडंसं मेकॅनिकल इंजिनियर आहात, बेसिक माहिती आहे की बाबा शूज वगैरे पाहिजे, गॉगल्स पाहिजे, हजार्डस काय असेल तर मग मास्क वगैरे असेल, या गोष्टी पाहिजेत कंपल्सरीली. सो मानवीय कामाच्या अटी म्हणजे वर्किंग कंडिशन जे असतील, असं नको की एकदम तुम्हाला म्हणजे जे कामाचे तास आहेत 8 तास 10 तास जे असतील मॅक्सिमम, तुम्हाला 15-15 तास काम करायला लावतायत. मशीनवर काम आहे, सेफ्टी नाहीये, काय टेम्परेचर खूप जास्त आहे. सो हे कायद्यानं गुन्हा आहे. त्याच्याशी रिलेटेड खूप सारे कायदे आहेत वर्किंग कंडिशन्स रिलेटेड. आणि प्रसूती सहाय्य म्हणजे मॅटर्निटी लिव्ह जे असते, तुम्ही जॉबमध्ये असाल फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्यापैकी काही जण फॉर एक्झाम्पल फिमेल कॅन्डिडेट्स जे आहेत गव्हर्नमेंट जॉबमध्ये आलं, तर त्यांना मॅटर्निटी लिव्ह असते 6 महिन्याची. आणि प्रायव्हेटमध्ये पण असतं हे, चांगली जर MNC असेल तर त्यामध्ये पण मॅटर्निटी लिव्हची सुविधा असते हे. ठीक आहे, 6 मंथ किंवा कमी जास्त असेल, पण गव्हर्नमेंटमध्ये 6 मंथचं असतं हे प्रोव्हिजन. त्यानंतर नेक्स्ट काय बघा 43, योग्य वेतन. म्हणजे बाबा असं नाही की तुम्ही काम करताय आणि त्या हिशोबाने तुम्हाला वेतनच नाही वगैरे. सो योग्य वेतन व सन्मानजनक जीवनमान, म्हणजे तुम्हाला लाईव्हलीहूड जे आहे किंवा पेमेंट जे आहे, मिनिमम वेजेस जे म्हणतो आपण, सरकारचे ते कायदे असतात प्रत्येक इंडस्ट्रीसाठी वगैरे, की कमीत कमी एवढं पाहिजे. कारण आपल्या पॉवर्टी लाईन वगैरे ठरलेले आहेत काय आहे, त्यानुसार मिनिमम वेज जे आहे तुम्हाला व्यवस्थित जगण्यासाठी किती असायला पाहिजे ते दिलेलं आहे. आणि 43A म्हणजे परत हे अमेंडमेंटमध्ये ऍड झालंय
उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग म्हणजे काय? इंडस्ट्री मॅनेजमेंट जे असतं त्यामध्ये कामगारांचं पण म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. बेसिकली युनियन्स असतात, कामगारांच्या संघटना असतात. सो त्यांच्या थ्रू ते म्हणणं मांडतात मॅनेजमेंटला. आणि मॅनेजमेंट जे आहे प्रमोशन फॉर एक्झाम्पल कामगारांचा सहभाग म्हणजे काय? असं नाही की एखादी कंपनी जी आहे ती पिढ्यानपिढ्या एकच चालवतोय आणि कोणाला प्रमोशन वरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये किंवा वरच्या लेवल पर्यंत पोहोचू शकत नाही. तर असं नको आहे बेसिकली. कामगारांना पण वरच्या लेवलला प्रोग्रेस होता आलं पाहिजे कंपनीमध्ये. हे नसेल पाहिजे, नेपोटिझम, मोनोपोली नसेल पाहिजे. हे जे आहे हे दिलेलं आहे. हे पण इंदिरा गांधीजींच्या काळात झालं, लक्षात घ्या. हे जे आहे ना कामगारांचं हे, आणि हे पण 39 जे आहे ते पण ज्या इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या त्यावेळेस अमेंडमेंट जे झाले त्यावेळेस हे ऍड झालेलं आहे. ओके. आता उदारमतवादी किंवा बौद्धिक ह्याला इंग्लिशमध्ये लिबरल इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल्स म्हणतात. म्हणजे मी सांगितलं की हे जे दोन आहेत ते एकदम बेसिक लेवलला आहे. ग्रामपंचायत असेल, कामगारांशी रिलेटेड असेल. आणि हे जे असतं लिबरल इंटेलेक्च्युअल म्हणजे जेव्हा तुम्ही आणखी थोड्याशा वरच्या स्टेजला जाता, आणखी जास्त तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफ बद्दल किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जे आहे, जसं की आर्टिकल 44 काय आहे बघा, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा. आता बेसिकली याचा अर्थ काय आहे? खूप न्यूजमध्ये असतो हा सारखा सारखा. कारण उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा जो आहे तो लागू केलाय. उत्तराखंड जे राज्य आहे त्यांनी. गोवा जे स्टेट आहे तिथं पोर्तुगीज होते आधी. सो पोर्तुगीज सिव्हिल कोड वगैरे आहे त्यांचा, की त्याच्यामध्ये पण बेसिकली समान नागरी कायद्याचा अर्थ काय आहे? आपण आता कास्टच्या बेसिसवर प्रत्येकाचे मॅरेजचे रिलेटेड असतील, प्रॉपर्टी राईट्स वगैरे वेगवेगळे असतात. म्हणजे हिंदू असतील समजा, तर त्याच्यात विवाहाच्या संदर्भात, घटस्फोटाच्या संदर्भात थोड्याशा वेगळ्या गोष्टी असतात. मुस्लिम जे असतील त्यांच्यामध्ये वेगळे आहेत ट्रॅडिशन्स. सिख प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. डायव्होर्सच्या केसमध्ये वेगळं. त्यानंतर मग ते प्रॉपर्टी जो आहे, मुलींना अधिकार किती मिळेल, काय मिळेल आणि असे बरेच आहेत जे बाबा तसं बघायला गेलं तर युनिफॉर्मिटी पाहिजे. पण आता हे बघा आपली जी कंट्री ओळखली जाते, विविधतेत एकता वगैरे. सो आपल्या या ट्रेडिशन्समुळे ओळखली जाते. सो सगळ्यांच्या एकसारखं का नाही हे बघा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये समानता असायला पाहिजे. पण ती समानता कोणाशी म्हणू शकतो आपण? का सगळ्यांना हिंदूसारखंच करायचं, का सगळ्यांना मुस्लिमांसारखंच करायचं? कारण जर सगळ्यांना हिंदूंसारखंच लॉ अप्लाय करायचे झाले समजा, तर त्यासाठी बाकी धर्माचे लोक तयार होणार नाहीत. किंवा दुसऱ्या धर्माचं करायचं झालं तर हिंदूंचे तयार होणार नाहीत. आणि मिडल मार्क काढायचं झालं तर सगळ्यांना कॉम्प्रोमाइज करायला लागेल. आपापल्या ज्या ट्रॅडिशन्स आहेत किंवा जे काही गोष्टी फोरगो कराव्या लागतील. तर मग हे थोडंसं इम्प्लिमेंट करणं ऑल इंडिया लेव्हलला अवघड आहे. म्हणून गोवा जे होतं तिथं काय पोर्तुगीज होते आधीपासून आणि लोकसंख्या खूप कमी आहे. किंवा उत्तराखंड पण एवढं मोठं राज्य नाही, किरकोळ आहे. सो तिथं ते इम्प्लिमेंट झालं. पण ऑल इंडिया लेव्हलला जर हे इम्प्लिमेंट करायचं झालं तर आपली डायव्हर्सिटी खूप जास्त आहे, लक्षात घ्या. सो त्याच्यासाठी आता नॉर्थ ईस्टचे जे स्टेट्स आहेत, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, तिथे तर आदिवासी वगैरे लोक आहेत खूप जास्त, एसटी कॅटेगरी मधले. तर तिथं आपण काय असलं आणू शकत नाही, कारण आपले जे मॅरेज आहे तिकडचे मॅरेजेस वगैरे वेगळे असतात सगळे. समजते? सो आपलं असं असायला पाहिजे मॅरेज वगैरे. ते त्यांना सांगून काय उपयोग नाही, कारण ते काय ऐकणार नाहीत. त्यांचे ट्रॅडिशन जे आहेत ते वेगळे आहेत. सो मग ते एक्सेप्शन्स न लागू होईल जर भविष्यात कधी लावायचं झालं तर. सो सगळे सरकार जे आहेत म्हणतात आम्ही इम्प्लिमेंट करू, हे करू. पण ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंट करणं हे अवघड आहे. सगळ्यांना समजतंय काय सांगतोय मी? युनिफॉर्म सिव्हिल कोड हो सर. म्हणजे जमिनीशी रिलेटेड, मॅरेजेसशी रिलेटेड आणि बाकी जे असतात त्यांना सगळ्यांसाठी समान नागरी कायदा म्हणजे ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट वगैरे डिस्क्रिमिनेशन न करता एकसारखं असावं असं सांगितलंय कॉन्स्टिट्यूशन मध्ये. पण ते इम्प्लिमेंट करणं ग्राउंड लेवलला डिफिकल्ट आहे. काही गोष्टीमध्ये केलेलं आहे. म्हणजे हिंदूंसाठी एक ऍक्ट आले होते नंतर, की सगळे हिंदू धर्माचे जे लोक आहेत त्यांना हिंदू मॅरेज ऍक्ट आहे. त्यानंतर त्यांचे आणखी प्रॉपर्टी वगैरे असेच रिलेटेड ऍक्ट्स आहेत. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करायचं झालं तर अवघड आहे. पण आर्टिकल लक्षात ठेवा, हे कंपल्सरी क्वेश्चन आले तर एमपीएससी मध्ये याच्यावर 2-3 वेळा. कुठला आर्टिकल जे आहे त्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल सांगितलेलं आहे. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. 4-4 आहे. म्हणजे समान सांगितलंय आणि नंबर पण सेम सेम आहे 44.
ठीक आहे. 33 नाही येणार लक्षात ठेवा, कारण आपले DPSP सुरू कुठून होतात 35च्या पुढे. सो 3-3 नाही येणार आणि कुठपर्यंत आहेत हे 51. सो 55 पण नाही येणार. राहिलं 44 जिथे दोन्ही नंबर सेम आहेत. ओके, सो हे लक्षात ठेवा. हे काही आर्टिकल जे आहेत ते इम्पॉर्टंट असतात. सो 44 नंबरचं खूप वेळा विचारलं जातं आर्टिकल. त्यानंतर कारण न्यूजमध्ये असतं सारखं कोर्टामध्ये. 45 नंबरचं जे आर्टिकल आहे 6 वर्षाखालील बालकांसाठी. आता हे पण जे आहे थोडंसं चेंज झालं होतं. म्हणजे आपलं जेव्हा 86वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस मग 6 ते 14 वाल्यांसाठी केलंय आपण शिक्षण कंपल्सरी आहे. गव्हर्नमेंटने दिलं पाहिजे. पण मग 6च्या आतले जे आहेत लेस दॅन 6 इयर 0 to 6 जे आहेत त्यांच्यासाठी काय तर मग बाल संगोपनाशी रिलेटेड असेल, किंडर गार्डन त्यांचे असतात किंवा त्यांचं न्यूट्रिशन जे आहे पोषणाबद्दल जे असतात. म्हणून तुम्ही बघितलं असेल की त्यांना ते ग्रामपंचायतीकडून फ्रीमध्ये अन्न मिळतं लहान मुलांच्या नावावर वगैरे आणि त्यांच्या शिक्षणाची वगैरे बेसिक बालवाडी, अंगणवाडी वगैरे आहे. त्याची सोय करायला पाहिजे, पण आता लोकं स्वतःहूनच ते प्रायव्हेट नर्सरी मध्ये टाकतात आणि 50,000 फी वगैरे अशा गोष्टी आहेत. त्यानंतर 48चं काय आहे बघा, पर्यावरणाशी रिलेटेड एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन आणि हा नंतर ए आहे बघा इथे हा. त्यामुळे हा 42वी घटना दुरुस्ती परत हे इंदिरा गांधीजींच्या काळात झालेलं आहे. 42वी घटना दुरुस्ती 48 मध्ये की बाबा एन्व्हायरमेंट जे आहे पोल्युशन असेल समजा पोल्युशन कमी करायला पाहिजे. फॉरेस्ट जे आहे ते कट नाही करायला पाहिजे, त्याचं संवर्धन करायला पाहिजे. सो या ज्या गोष्टी आहेत लिबरल इंटेलेक्च्युअल मध्ये येतात आणि हे ऍड झालेलं नंतर, आधी नव्हतं हे. 48 होतं, पण त्या 48 मध्ये इथं आहे बघा गांधीजींचं सांगितलंय शेती, कारण शेती आधीपासून करतोय. सो हे आधीपासून आहे. पण 48A केलंय त्यातच. म्हणजे हे शेती टाईप मध्येच आहे. फॉरेस्ट वगैरे आदिवासी लोक तिथं डिपेंडेंट असतात. पण मग त्यात फॉरेस्ट कॉन्झर्वेशन व पर्यावरण संरक्षण हे पण ऍड केलंय. त्यानंतर 49 नंबरचं काय बघा, राष्ट्रीय स्मारके आणि ऐतिहासिक वारसा यांचं संरक्षण. एन्शियंट मॉन्युमेंट्स जे असतात म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा आता समजा काही जण अहमदनगरचे आहेत, तिथं आता ऐतिहासिक म्हणजे काय चांद बीबीचं बहुतेक आहे काहीतरी डोंगरावर. सो ते जे आहे जुन्या काळातलं आहे एखादं स्ट्रक्चर, म्हणजे महाल आहे बेसिकली तिथं. तर त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी मग ASIच्या अंतर्गत येणार ते आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ म्हणजे पुरातत्व विभागाच्या अंडर बेसिकली. किंवा फॉर एक्झाम्पल आणखी काय दुसरं सोप्या शब्दामध्ये शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत जुने, तर ते सगळे जे आहेत ते आता तर त्याला युनेस्कोचं टॅग मिळालेलं आहे आता. जे युनेस्कोच्या अंडर आलेत ते सगळे किल्ले. म्हणजे जागतिक लेवलला त्याचं रेकग्निशन मिळालंय आता 12 किल्ल्यांना. तर ते जे स्मारक आहेत म्हणजे कुठला तरी जुनं स्ट्रक्चर असेल, कुठल्याही धर्माचं असू द्या ते नाही मॅटर करत. ऐतिहासिक म्हणजे काय बाबा 200-300 वर्ष किंवा 100 वर्ष तरी जुनं असेल समजा, त्याच्याशी काहीतरी इम्पॉर्टंट फॅक्ट्स निगडीत आहेत, तर त्याचं संरक्षण आणि जतन करणे हे सरकारचं काम आहे आणि सरकार ते करतं. मग खूप सारे कायदे आहेत त्याच्याशी रिलेटेड, एन्शियंट मॉन्युमेंट्स ऍक्ट वगैरे आहे. त्यानंतर मग ते रिलिजियस प्लेसेसशी रिलेटेड आहे. तुम्ही कन्वर्ट करू शकत नाही, एका धर्मात असेल तर दुसऱ्या धर्मामध्ये वगैरे. सो हे लक्षात ठेवा. 49 नंबरचं जे आहे युनिक आहे थोडंसं. आणि आता सारखं चालू असतं चर्चेमध्ये एखादा मंदिर, मस्जिद वगैरे वाद असेल समजा, तर कुठलं आर्टिकल आहे माहित असावं तुम्हाला. 49 रिलेटेड जे आहे, जुन्या ज्या जसं की पुण्यात शनिवार वाडा फॉर एक्झाम्पल आहे, तर तो पण याच्या अंतर्गत येतो. ऐतिहासिक वारसा आणि सरकार संरक्षण करतं ते. म्हणजे तिथं तुम्हाला थोडंसं म्हणजे पब्लिक प्लेसवर जसं आपण हे करायला पाहिजे, लिटरिंग नाही करायला पाहिजे वगैरे या गोष्टी येतात. आणि त्याच्या संरक्षणासाठी पण सरकार निधी वगैरे देत असतं. त्यानंतर 50 नंबरचं जे आर्टिकल आहे ते काय बेसिकली सेपरेशन ऑफ पॉवरशी रिलेटेड आहे. म्हणजे न्यायपालिका जे आहे, जस्टिस सिस्टीम जे आहे आपली न्यायालय आणि कार्यपालिका म्हणजे एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण येतं बेसिकली मंत्री वगैरे जे असतात, पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, बाकीचे सगळे मंत्रिमंडळ जे येतं यांचे कामं वेगळे आहेत लक्षात घ्या. एक्झिक्युटिव्ह जे असतात म्हणजे कार्यपालिका जे आहे, एक्झिक्युटिव्हचा अर्थ जे इम्प्लिमेंट करायला पाहिजेत गोष्टी, जसं की मंत्री असतात एखादा निर्णय घेण्यासाठी वगैरे. आणि न्यायपालिकेचं काम काय आहे, व्यवस्थित चाललंय का बाबा जस्टिस म्हणजे
न्यायपालिकेनं जो कायदे मंडळानं जो निर्णय केलेला आहे तयार किंवा एक्झिक्युटिव्ह त्यांचं काम करतायत का, लोकांच्या काही समस्या असतील तर ते न्यायपालिकांना त्यांना जस्टिस देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो या दोघांची कामं जी आहेत ती वेगवेगळी आहेत. म्हणजे न्यायपालिकेनं एक्झिक्युटिव्हचं काम नाही केलं पाहिजे की बाबा कुठला तरी अध्यादेश जारी केला, कारण अध्यादेश काढण्याचं काम जे असतं ते सरकारचं असतं आणि सरकारनं काय न्यायपालिकेची भूमिका करायची नाही की हा निर्दोष आहे किंवा ह्याला फाशी द्या, हे न्यायपालिका ठरवणार. समजतंय? सो या दोघांची कामं जी आहेत ती वेगवेगळी आहेत. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे न्यायपालिकेनं त्यांचं काम केलं पाहिजे आणि मंत्रिमंडळानं त्यांचं काम केलं पाहिजे. आता यात तुम्हाला जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वगैरे वाचली किंवा प्रोग्रेस जर वाचली 1950 पासून ते आतापर्यंत, सो एकमेकांमध्ये खूप यांनी इंटरफेअर केलंय. म्हणजे कधी कधी न्यायालय जे असतात ते स्वतः निर्णय देतात की सरकारनं असं करायला पाहिजे किंवा स्वतःच काहीतरी अध्यादेश काढतात असं करा वगैरे. पण ते काय झालं, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतात त्याला. म्हणजे ज्युडिशरी ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व होते कायदे बनवण्यामध्ये किंवा ज्युडिशियल ओव्हररीच सुद्धा म्हणतात. म्हणजे त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्या बाहेर चाललेत ते. असं नाही करायला पाहिजे त्यांनी आयडियल कंडिशन मध्ये. कारण एकमेकांना जे दिलेलं आहे त्यांचं त्यांनीच केलं पाहिजे. नाहीतर काय होणार, मग न्यायालयांना काय अर्थ राहणार नाही. सरकारच मग फाशी द्या वगैरे हे ते असं सुरू होईल. सो सेपरेशन ऑफ पॉवर जे आहे, प्रत्येकानं काय काम करायला पाहिजे तर त्याचं ते काम ज्यानं त्यानं केलं तर व्यवस्थित सिस्टीम चालू राहते. कुठल्या आर्टिकल मध्ये दिलं हे लक्षात ठेवायचं फक्त. म्हणजे आर्टिकल 50 मध्ये काय आहे, न्यायपालिकेनं काय काम करायला पाहिजे आणि सरकारनं काय काम करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. दोघांची कामं वेगवेगळी आहेत. आणि त्यानंतरचं 51 नंबरचं जे आर्टिकल आहे ते रिलेटेड टू इंटरनॅशनल पीस म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. जसं की बाबा भारत पाकिस्तानशी रिलेटेड काहीतरी इश्यू असेल, बांगलादेशची आहे किंवा अमेरिकेचा आपला काहीतरी इश्यू आहे किंवा आपली चर्चा चालू आहे वगैरे, तर या सगळ्या गोष्टी कुठे येतात, आर्टिकल 51च्या अंडर. इंटरनॅशनल पीस म्हणजे आंतरराष्ट्रीय, जसं की आता युद्ध चालू आहे फॉर एक्झाम्पल इराण अमेरिकामध्ये युद्ध चालू होतं. सो भारत जे आहे ते मध्यस्थी करायला कधी कधी जातो मध्ये आधे. सो ते का जातो भारत, कारण आपल्या डीपीएस मध्ये सांगितलं की बाबा भारतानं आंतरराष्ट्रीय शांततेसाठी काम केलं पाहिजे किंवा सुरक्षा वगैरे जे असेल, निदान आपल्या देशाची तरी सुरक्षा इन्शुअर केली पाहिजे, जे की प्राईम कर्तव्य आहे सरकारचं. तर ते कुठल्या आर्टिकल मध्ये आहे लक्षात ठेवा, 51. का लक्षात ठेवा माहितीये का, आता युद्धबिद्ध चालू असताना सो अशा गोष्टी विचारल्या जातात. कारण तसं बघायला गेलं तर 36 पासनं 51 पर्यंत आहेत आपले डीपीएसपी. मग त्यात 36-37 मध्ये व्याख्या दिल्यात आणि 38, 39, 40, 41, 42 असे आहेत. मग त्यातले मी काही सगळेच पाठ करा असं म्हणलं नाही तुम्हाला. फक्त आता 51 का, युद्ध वगैरे चालू आहे आता इराण वगैरे माहित असेल पाहिजे. त्यानंतर ए जे आहेत ते नंतर ऍड झालेले आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा सारखा चर्चेत असतो कोर्टामध्ये हे ते. सो ते माहित पाहिजे. मॅटर्निटी लिव्हशी रिलेटेड कुठला आहे बाबा, 42वा आहे, थोडंसं माहित पाहिजे. आणि बाकी मग काय जनरल आहे. तुम्ही हे बघा, हे कधी लक्षात राहतं माहितीये का, जेव्हा तुम्ही 2, 4, 5 वेळा हे वाचाल, या ज्या स्लाइड्स आहेत, एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होण्यापुरतं जरी तुम्हाला आठवलं की बाबा हे इथं होतं, हे इथं होतं, जोड्या लावा वगैरे विचारल्या जातात कधी कधी. अवघड क्वेश्चन म्हणतो आपण याला, म्हणजे एमपीएससीच्या कॅटेगरीत. कारण फॅक्च्युअल जे आहे एकदम, हे आर्टिकल कुठलं आहे किंवा हे कुठलं आहे, फेमस असेल 44 तर तुम्हाला आठवेल बाबा युनिफॉर्म सिव्हिल कोडशी रिलेटेड आहे. पण बाकी किरकोळ वगैरे काय असेल, म्हणजे कुठलंही 41, 42 वगैरे असं, तर ते कधी कधी विसरू शकतं किंवा जास्त प्रोबॅबिलिटी आहे ते विसरण्याची. आता खाली परत इथं समरी दिली आहे वरच्याच ह्याची, 38 काय, 39 काय, 40 काय वगैरे. हे नंतर वाचून घ्या आणि जेवढे जास्त वेळ वाचाल तुम्ही हे, म्हणजे आपला पर्पज जो आहे बाबा मॅक्सिमम मार्क पाडण्याचा, तर त्यात ही प्रायोरिटी पाहिजे तुमची पॉलिटीमध्ये. त्यानंतर आता नेक्स्ट पार्ट जो आहे 4A आहे बघा इथं आता. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे भाग जे केलेले आहेत पार्ट्स, त्यामध्ये आधी 22 पार्ट्स होते ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये. नंतर काही पार्ट ऍड झालेले आहेत. म्हणजे एक पार्ट डिलीट केला 7 नंबरचा आणि 4 नंतर ऍड झाले आहेत. सो 22 वजा 1 म्हणजे 21 आणि 21 प्लस 4 म्हणजे 25 पार्ट्स आहेत सध्या. पण नंबरिंग 25 पर्यंत नाही केलेलं आहे, 1, 2, 3, 25 असं. तर नंबरिंग 22 पर्यंतच आहे.
मग जे ऍड झालेत नव्यानं त्याला ए बी असं कुठं कुठे केलेलं आहे. तर ते आपण बघू. पण आता हे ए आहे याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं की हे नंतर ऍड केलेलं आहे अमेंडमेंट करून, म्हणजे काहीतरी घटना दुरुस्ती करून हे नंतर ऍड झालेलं आहे. कारण सुरुवातीला तुम्ही नंबर लिहित असता, काय समजतंय का सगळ्यांना काय सांगतोय मी? जर असं लिहिलंय तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6 असं समजा तुम्ही 395 पर्यंत नंबर लिहून ठेवलात आणि 10 वर्षांना काहीतरी चेंज करायचं झालं तर असं नाही मग 4 मध्ये हे ऍड करायचं येतं तर मग पुढचे सगळे नंबर बदलतो मी, असं नाही पॉसिबल. कारण हे जे नंबर्स असतात त्याच्यावर रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या असतात. सो नंबर तुम्ही सिक्वेन्स नाही चेंज करू शकत की 5 नंतर मग मध्ये स्वतःच 6 ऍड करायचं आहे, मग 395च्या ऐवजी एक एक नंबर पुढे सरकवा, तसं नाही करता येत. सो त्यामध्ये काय होतं, जर आपल्याला नंतर काय बदल करायचा झाला समजा 4 मध्ये ऍड करायचं तर मग 4A होणार, 4B किंवा 7व्या मध्ये करायचं असेल तर 7A, 7B, 7C असं होतं. सो त्यामुळं आणि ओरिजिनल नंबर टाकताना कोण असं करणार नाही 1, 2 मग त्याला वाटलं की 2A टाकावा मग 3 मग असं. ओरिजिनल टाकताना 1, 2, 3, 4च टाकत जाणार. मध्ये आधी काही बदल करायचं झालं तर पूर्ण सिक्वेन्स चेंज करायला लागू नये यासाठी नंबरिंग जे आहे ते असं ए वगैरे ऍड केलं जातं. सो तुम्हाला थोडंसं क्लिक झालं पाहिजे हे ओरिजिनल ए वगैरे आलं तर ओरिजिनल मध्ये नाही, हे नंतर ऍड झाले कधी. तर कधी ऍड झाले हे तर 42वी घटना दुरुस्ती हे का मी सारखं येते 42. सो लक्षात राहिलं पाहिजे तुमचं. 1976 मध्ये इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या त्यांच्या काळात खूप मोठी घटना दुरुस्ती झाली होती की ज्यामध्ये खूप चेंजेस झाले कॉन्स्टिट्यूशन मध्ये. सो त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणलं जातं, लक्षात घ्या. समजतं? आणि म्हणजे त्यावेळेस हे ऍड झालेलं आहे. सो मूलभूत कर्तव्य जे होतं ते ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हतं, लक्षात घ्या. हे कधी झालेलं आहे? 76 मध्ये ऍड झालेलं आहे हे कर्तव्य. अधिकार होते आपल्याला आधीपासून, पण नागरिकांना कर्तव्य काय नव्हते. आता कर्तव्याचा अर्थ काय? तुम्हाला काहीतरी अधिकार मिळालेत बाबा, पण त्याच्याबरोबर तुम्ही सुद्धा देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. याला कर्तव्य म्हणतात तुमचं. समजतंय? फंडामेंटल ड्युटी म्हणजे तुमची ड्युटी आहे ही देशाप्रती, तुम्ही करायला पाहिजे हे. आता हे कुठल्या देशाकडून घेतलंय कुणाला सांगता येईल का? फंडामेंटल ड्युटी. याच्यावर ते क्वेश्चन पण टाकला होता मी, किंवा नसेल टाकला. इथं आहे बघा खाली इथं. आवाज येतोय सगळ्यांना? येस नो? हो सर. हा, ली रशिया होतं ना, USSR म्हणायचं त्याला आधी 1991च्या आधी. तर त्या देशाकडून आपण घेतलेलं आहे. कारण हे बघा रशिया वगैरे जे आहे, सोव्हिएत युनियन वगैरे जे आहे, त्याच्यात ड्युटीजला वगैरे देशाप्रती निष्ठा वगैरे याला प्रायोरिटी दिली जाते जास्त. जस्टिस, कामगारांशी रिलेटेड, सोशलिस्ट वगैरे अशा गोष्टी आहेत त्या. सो कुणाकडनं घेतले हे तर लक्षात ठेवा. मग कन्सेप्ट कुणाकडनं घेतले आपण हे, तर रशिया जे होतं आधीचं USSR, सोव्हिएत संघ म्हणायचं त्याला, USSR, आणि 91 मध्ये स्प्लिट होऊन परत रशिया आणि छोटी छोटी राज्य झाले, छोटे छोटे देश झाले तयार बेसिकली त्याचे. सो त्यांच्याकडून घेतलंय आपण. 51A आहे आर्टिकल. कारण 51चं इथं आपण बघितलं होतं शेवटचं जे आहे ते 51, आणि त्यामध्ये परत ए ऍड झालाय हा. कारण तिथं संपला आणि इथून पुढं मग परत संसद वगैरे सुरू होतं. सो कुठं ऍड करणार हे, तर मग जिथे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल संपले बाबा, सरकारनं करायला पाहिजे लोकांसाठी, पण लोकांनी पण काहीतरी करायला पाहिजे देशासाठी असं सांगण्यात आलं. सो ओरिजिनल मध्ये नव्हतं, लक्षात घ्या. नंतर हे ऍड झालेलं आहे की बाबा लोकांनी पण करायला पाहिजे देशासाठी काहीतरी असं. हे 1976 मध्ये ऍड झाले. स्टार्टिंगला 1976 मध्ये 10 गोष्टी होत्या, म्हणजे 10 तुमच्या ड्युटी होत्या. नंतर एक ऍड झाली पालकांसाठी की पालकांनी मुलांना शाळेत घातलं पाहिजे. कुठल्या याच्यानुसार झाले असेल? 86वी घटना दुरुस्ती. हे लक्षातच ठेवा, 86 खूप महत्वाचे आहे. एज्युकेशनशी रिलेटेड आपण जे सांगितलं की कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट जे असायला पाहिजे 6 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी, हे सरकारचं काम आहे द्यायचं फ्रीमध्ये. पण पालकांचं पण काम आहे ना की बाबा सरकारने दिले फ्रीमध्ये तुम्हाला 6 ते 14 वर्षाच्या मुलांना एज्युकेशन, पण जर पालकच घालत नसतील त्याला शाळेत आणि कुठेतरी कामाला लावत असतील की बाबा याच्याकडनं पैसे हा कमवेल कुठेतरी हे करून, सो हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. पालकांचं सुद्धा कर्तव्य आहे हे. सो यासाठी हे कर्तव्यामध्ये ऍड केले नंतर 11वं. सो लक्षात काय ठेवाल, 1976 मध्ये
जेव्हा हे तयार करण्यात आलं फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्ये, तेव्हा 10 होती. नंतर 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली. त्यावेळेस शिक्षणाशी रिलेटेड काही गोष्टी ऍड करण्यात आल्या. तर त्यामध्ये पालकांना सुद्धा कर्तव्य देण्यात आलं, की मुलांना शाळेत पाठवा म्हणून. सो टोटल आत्ताच्या कंडिशनला 11 आहेत लक्षात घ्या. 2002 पूर्वी विचारला असतं तुम्हाला प्रश्न आता 10 असते. आता 11 आहेत. आणि कुठली कमिटी होती बेसिकली तर स्वरण सिंग कमिटी होती. स्वरण सिंग कमिटी म्हणजे काय असतं बेसिकली, की बाबा कोणतरी ठरवणार चर्चा करून किंवा काय काय करायला पाहिजेत आपल्याला कर्तव्य वगैरे. सो कमिटी म्हणजे काय असतं, एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून त्यावर सरकारला सांगणार की बाबा हे कर्तव्य असायला पाहिजेत नागरिकांचे. तर ते कुठल्या कमिटीनं अभ्यास केलता याच्याशी रिलेटेड तर स्वरण सिंग कमिटीनं. त्यानं मस्त काय काय आणखी ऍड केले होते, की वोटिंग जे आहे नागरिकांनी कंपल्सरी मतदान करायलाच पाहिजे, टॅक्स द्यायलाच पाहिजे असं ऍड केलं. पण आता टॅक्स रिलेटेड काही लोक ऐकणार नाहीत किंवा मतदानाशी रिलेटेड कंपल्शन करता येणार नाही. आता हे बघा, ह्या फंडामेंटल ड्युटीज आहेत. असं नाही की हे कर्तव्य तुम्ही केलं नाही तर सरकार तुम्हाला जेलमध्ये टाकणार वगैरे असं काही नाहीये. समजते म्हणजे कर्तव्य केलं नाही म्हणून जेलमध्ये टाकणार नाही असं नाही. पण त्याच्याशी रिलेटेड एखादा कायदा असेल समजा, की ज्याच्यात दिलंय की ही गोष्ट तुम्हाला करता येणार नाही आणि तुम्ही ती गोष्ट भंग केला कायद्याचा तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. फक्त या फंडामेंटल ड्युटीज मध्ये एक कर्तव्य दिलंय तुम्हाला, पण ते कर्तव्य तुम्ही पार पाडलं नाही म्हणून तुम्हाला जेल, कारण हे जस्टिशिएबल नाहीयेत. नॉन जस्टिशिएबल, आत्ताच मी सांगितलं होता शब्द नॉन जस्टिशिएबल. म्हणजे काय, तुम्ही किंवा सरकार जे आहे किंवा तुम्ही समजा तुमच्या शेजारच्या माणसांना हे फॉलो नाही केलं तर कोर्टात जाऊ शकत नाही की ह्यानं कर्तव्य पार नाही पाडलं ह्याला जेलमध्ये टाका. कारण हे काही कंपल्सरी नाही आहेत लोकांवर, लक्षात घ्या. ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही की सगळी कर्तव्य जे आहेत ते तुम्ही भंग करू शकता. मी सांगेन नंतर कसं कसं आहे ते. सो काही गोष्टींशी रिलेटेड कायदे पण बनवले सरकारनं, की तुम्ही जर असं ऐकत नसाल बाबा प्रेमानं तर मग कायद्यामध्ये तुम्हाला हे करू शिक्षा देऊ असं. जसं की आता कर्तव्य बघू तुमचे काय काय आहेत म्हणजे आपल्या सगळ्यांची. युएसएसआर कडून घेतले प्रेरणा हे लक्षातच ठेवा. क्वेश्चन याच्यावर खूप वेळा विचारलं पीवायक्यू मध्ये. आता पहिलं काय आहे बघा कर्तव्य आपल्या सगळ्यांचं, संविधानाचे पालन करणे म्हणजे फॉलो द कॉन्स्टिट्यूशन, की ज्यामध्ये त्यातील आदर्श जे आहेत, आता राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे हे कर्तव्य आहे. आता समजा आदर करणे म्हणजे काय, जसं की राष्ट्रध्वज आहे तुमचं, जसं की प्लास्टिकचे मिळतात वगैरे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला लोक एक दिवस घेतात ते आणि नंतर दुसऱ्या दिवशी कचऱ्यात गेलेला असतो. तर हे नाही करायला पाहिजे आयडियल केसमध्ये. किंवा राष्ट्रगीताला उभं राहणे वगैरे या गोष्टी आहेत. पण समजा तुम्ही एखादा असेल राष्ट्रगीताला उभा राहिलं नाही, तर असं नाही की त्याला शिक्षा होईल काहीतरी 1 वर्ष जेल वगैरे असं नाहीये. ते आपण फॉलो करायला पाहिजे. पण एखादा केलं नाही किंवा चुकून समजा तुम्ही गाडी चालवत असाल राष्ट्रगीत लागले कुठतरी, तुम्हाला ऐकू गेलं नसेल, तुम्ही चालवत असाल, तर असं नाही की कोणीतरी केस केली न राष्ट्रगीत चालू असताना गाडीवरनं गेला हा. ठीक आहे, कारण हे काय जस्टिसेबल नाहीयेत. पण आता हे बघा, राष्ट्रध्वजाचा मान राखला पाहिजे तुम्ही, पण तुम्ही स्वतःहून जर राष्ट्रध्वज फाडला समजा, म्हणजे भारताचा झेंडा जो आहे, तुम्ही टॉर्न केलं आणि काहीतरी व्हिडिओ वगैरे क्रिएट केला समजा याचा, तर तुम्हाला जेल होऊ शकते गॅरंटेड. कारण आपला फ्लॅग कोड ऑफ इंडिया आहे, त्याच्यामध्ये भारतीय ध्वज जो आहे, त्याचं हँडलिंग कसं करायचं, काय आहे, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. आणि त्यामध्ये जर तुम्ही ध्वज फाडला वगैरे, सोशल मीडियावर त्याची बदनामी केली, तर तुम्हाला डेफिनेटली जेल होऊ शकतं. समजतं? म्हणजे मी काय सांगतोय समजून घ्या व्यवस्थित, की ॲज सच हे कर्तव्य आहे आणि तुम्ही फॉलो नाही केलं म्हणून तुम्हाला जेल होईल असं नाहीये हे. कारण कर्तव्य जी आहेत ती जस्टिसेबल नाहीयेत. पण एखादा कायदा जर बनवला असेल सरकारनं त्या कर्तव्याशी रिलेटेड आणि तो जर तुम्ही ब्रेक केला तर तुम्हाला डेफिनेटली जेल होईल. जसं की राष्ट्रध्वजाचं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही जर सल्यूट केला नाही समजा 15 ऑगस्टला झेंड्याला, तर तुम्हाला कोण काही करणार नाही जेल वगैरे. किंवा राष्ट्रगीत समजा तुम्हाला ऐकू आलं नाही, तुम्ही गाडीवर असाल वगैरे, उभा राहिला नाही, तर कोण काही करू शकत नाही तुम्हाला. पण मुद्दाम तुम्ही काहीतरी बदनामी करण्यासाठी केलं, तर तुम्हाला त्या कायद्याशी रिलेटेड जेल वगैरे होऊ शकते. ओके, सो फास्ट मध्ये बघूया हे. एवढं जास्त एक्सप्लेन करायची गरज नाहीये.
कर्तव्य फक्त तुम्हाला कोणतं आहे माहित असावं. त्याच्यामध्ये ABCD नंबरिंग केलेले आहेत. सो त्यानंतर हे काय आहे? स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांचे जतन. म्हणजे आपला फ्रीडम स्ट्रगल जो झाला, आता आपण हिस्ट्री बघितलेलं आहे बेसिकली. ब्रिटिशर्स आले, त्यांनी आपल्यावर एवढे वर्ष राज्य केलं, ऑलमोस्ट 200 इयर्स. सो आपण त्यांच्याशी फाईट करून स्वातंत्र्य मिळवले. सो ते जे आपले नोबल आयडियाज होते फ्रीडम स्ट्रगलचे, ठीक आहे, प्रत्येकानं काय ते कॉन्स्टिट्यूशन केलं, असहकार आंदोलन केलं, प्राणांची आहुती दिली, तर त्यांच्या प्रती आपल्याला आदर असला पाहिजे. जसं की आपण जयंती वगैरे साजरी करतो, हुतात्मा दिन साजरा करतो, त्यानंतर आपले भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असतील त्यांचं आपण जयंती, पुण्यतिथी साजरी करतो. सो हे बेसिकली हे कर्तव्य पार पाडतोय आपण. स्वातंत्र्य लढ्याला ज्यांनी प्रेरणा दिली, लढ्यात सहभाग घेऊन वगैरे आपल्याला जे प्रेरणा दिली ज्यांनी, त्यांच्या आदर्शांचं जतन करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, देशाचे सार्वभौमत्व. सार्वभौमत्वाचा अर्थ कळतोय का तुम्हाला? बघा, कोण सांगू शकेल का? अं, हा, भारत स्वतःचे निर्णय स्वतः घेणार, दुसऱ्या कंट्रीवर डिपेंड नाही. हा, डिपेंड नाही. म्हणजे आपण सार्वभौम आहे याचा अर्थ काय? आपला बॉस नाही कोणवरती भारत देशाचा. आपला पूर्ण कंट्रीशी रिलेटेड निर्णय घेण्यासाठी आपण सोवरेन आहोत, स्वतः म्हणजे समर्थ आहोत. ठीक आहे. सो भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता, युनिटी अँड इंटिग्रिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल यात काय आहे? तुम्ही बाबा पाकिस्तानला काहीतरी इन्फॉर्मेशन शेअर करू नये, किंवा आपल्या देशामध्ये भांडणं होतील, दंगली होतील आणि सेपरेटिझम वाढेल, अशा गोष्टी करू नयेत अशी अपेक्षा आहे. आणि तुम्ही जर केलं असं, तर मग कर्तव्य ब्रेक केलं म्हणून नाही, पण आपले इन्फॉर्मेशन रिलेटेड ऍक्ट्स असतात, की पाकिस्तानला काहीतरी तुम्ही शेअर केली इन्फॉर्मेशन, तर तुम्हाला IT ऍक्टच्या अंतर्गत जेल होऊ शकते वगैरे. सो कर्तव्य ऍज सच फॉलो नाही केलं म्हणून काय नाही, पण कायदे वेगवेगळे आहेत याच्याशी रिलेटेड आपल्याला. सो आपण प्रयत्न केला पाहिजे की सोव्हरेनिटी जे आहे आपल्या देशाची, युनिटी म्हणजे विविधतेत एकता आपण जे म्हणतो, आपले सगळे एकत्र राहिले पाहिजेत नागरिक वगैरे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, राष्ट्रसेवा, ज्याच्यामध्ये देशाचे संरक्षण करणे आणि जतन करणे, संरक्षण आणि गरज पडल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे. म्हणजे काय? जसं की आपले NCC असतात, होमगार्ड असतात. NCC म्हणजे शाळेमध्ये तुम्ही, किंवा RSP वगैरे असेल, काहीतरी केलं असेल, स्काउट गाईड वगैरे असेल, किंवा आता अग्निवीर वगैरे पण आलंय नवीन. बेसिकली तुम्ही काही कालावधीसाठी आर्मी जॉईन करता. सो तुम्ही देशाची संरक्षणाची आणि गरज पडल्यावर, म्हणजे समजा युद्ध सुरू झालं भविष्यात भारत पाकिस्तान, आणि आपल्याला आर्मीमध्ये लोक कमी पडायला लागले वगैरे, तर तुम्ही त्यावेळेस देशाच्या सेवेमध्ये उतरलं पाहिजे. हे कर्तव्य आहे बेसिकली. आता आपला खूप जास्त पॉप्युलस कंट्री आहे, जगातलं 1 नंबरचं, त्यामुळं एवढी वेळ यायची नाही आपल्या सगळ्यांवर तिथं प्रत्यक्षात जाऊन लढायची. ठीक आहे, कारण आता एवढी काय प्रत्यक्षात जाऊन लढायची गरज राहिली नाही आधीच्या सारखी. बॉम्ब वगैरे खूप आल्यात मोठे, एक बॉम्ब टाकला की गायब होतील देश असे. पण आपलं त्यावेळेस जे होतं, त्यावेळेस काही एवढं टेक्नॉलॉजी नव्हतं 1950 मध्ये वगैरे, किंवा 76 मध्ये. 76 वगैरे जे आहे बेसिकली इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये, त्याच्या आधी आपले युद्ध झाले होते खूप. चायना बरोबर वॉर झालं होतं, ज्याच्यात आपल्याला त्यांनी हरवलं होतं. त्यानंतर 71 मध्ये पाकिस्तानचं खूप मोठं युद्ध झालं होतं, बांगलादेश सेपरेट झाला त्यामध्ये. तर त्याच्या आधी आपण वॉर्स बघितलेत खूप सारे. 76च्या आधी 3-4 मेजर वॉर झालेत, की एकात आपण हरलो बाबा. चायनानं ऑक्युपाय केला आपला अक्साई चीन रिजन, म्हणजे काश्मीरचा वरचा भाग बेसिकली. सो त्यानंतर मग हे लोकांनी उतरलं पाहिजे वगैरे असं होतं त्या काळात. सो तुमच्याकडून गव्हर्नमेंट कधी पण हे करू शकतं की बाबा करावं वगैरे लोकांनी. आता लोक करणार नाही करणार हे वेगळी गोष्ट. नेक्स्ट काय बघा, बंधुभाव वाढवणे झालं इथं. बंधुभाव वाढवणे, ठीक आहे. म्हणजे काय? बंधुभाव म्हणजे बाबा आपली जी फ्रॅटर्निटी आहे, एकमेकांशी सर्व धर्म समभाव वगैरे, यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आपण. म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे तुम्ही चुकीचं काय करू नका की एनमिटी वाढेल, म्हणजे दुश्मनी वाढेल आपापसात. असं काही नाही केलं तर ऑटोमॅटिकली बंधुभाव वाढणार. म्हणजे समजा तुम्ही एकमेकांचे जे सण असतात प्रत्येक जाती धर्मियांचे, त्यामध्ये सहभागी वगैरे झाला आनंदानं, किंवा
तर मग आपोआप हे वाढणार. पण तुम्ही जर काहीतरी वेगळं करायला लागला, की बाबा दुसऱ्या धर्माचा सण असेल, तर मुद्दाम काहीतरी त्यामध्ये हे करणे वगैरे, तर त्याच्याने एनिमिटी क्रिएट होते. मग दंगली वगैरे होतात. सो असं करू नये आपण सगळ्यांनी. आपलं कर्तव्य आहे, की बंधुभाव कसा वाढेल, हे समाजात एकोपा कसा राहील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर सांस्कृतिक वारशाचे जतन. आता हे असं जे एक आर्टिकल आहे ते इथं पण आहे बघा वरती. हे 49चं जे आहे इथं वरती. भारतीय स्मारके आणि ऐतिहासिक वारसा संरक्षण सरकारनं पण केलं पाहिजे, पण नागरिकांनी पण केलं पाहिजे लक्षात घ्या. आता नागरिकांनी केलं पाहिजे याचा अर्थ समजत असेल तुम्हाला. तुम्ही कुठल्यातरी ऐतिहासिक मॉन्युमेंट्समध्ये जावा. तिथं प्रत्येकानं नाव कोरलेलं असतं काहीतरी तिथं आपलं, की मी इथं येऊन गेलो होतो बाबा असं. ठीक आहे. सो हे नाही केलं पाहिजे. जे एन्शियंट मॉन्युमेंट्स आहेत, तुम्ही स्वतःच काहीतरी क्रिएट करा ना बाबा. एवढीच कला आपल्यात असेल तर. जे एन्शियंट मॉन्युमेंट्स आहे, त्याचं जतन वगैरे केलं पाहिजे. तिथे आता पब्लिक लिटरिंग खूप जास्त असतं. म्हणजे आपण गेलो, प्लास्टिकचे बॉटल टाकणे, कचरा वगैरे कुठेही जावं तुम्ही, एखादं फेमस प्लेस असेल, तिथं ढिगाण कचरा असतो. ठीक आहे. सो हे नाही केलं पाहिजे ऍक्च्युली आपण. आपलं कर्तव्य आहे. पण लोकांनी हे कर्तव्य कधी वाचलेच नाहीत. त्यांना फक्त अधिकार पाहिजे असतात सगळ्यांना, की मला हा माझा फंडामेंटल राईट आहे, हे मिळालंच पाहिजे. पण त्याचसोबत आपण काहीतरी करायला पाहिजे. ही भावना जेव्हा तयार होईल आणि जपान वगैरे मी सांगितलं, की डेव्हलप कंट्री आहे आणि तो का इतका पुढे आहे भारतापेक्षा? कारण तिथे लोकं सिग्नल जरी गाडी नसतील रस्त्यावर आणि सिग्नल रेड असेल तरी ते स्वतः एकटे थांबतात. इतका डिसिप्लिन त्यांना एकदम स्कूल लेव्हलपासूनच शिकवला जातो. व्हेअरएज इंडियामध्ये काय होतं, ट्रॅफिक पोलीस असतील तरच लोकं फॉलो करतात सिग्नल. नाहीतर मग पोलीस नसला की मग कोण पण कुठनं पण जा हे ते. सो हे चुकीच्या गोष्टी आहेत. आणि ह्यानेच मग परत मोठ्या ज्या गोष्टी होतात त्या घडत राहतात. सो आपलं हे कर्तव्य लक्षात घ्या. सांस्कृतिक वारसा जो आहे, मग त्यामध्ये खूप आहे संस्कृतीमध्ये. मॉन्युमेंट्स आहेत, आपले जे क्लासिकल डान्स आहेत, भरतनाट्यम, कथकली, कुचिपुडी वगैरे हे जे आहे, गायनाचे प्रकार असतील, रेसिपीज असतील कुकिंगमधल्या, पुरणपोळी फॉर एक्झाम्पल. सो ह्याचं आपण हेरिटेज जे आहे ते कंटिन्यू ठेवलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा आपली ड्युटी इथं, पर्यावरणाचं संरक्षण. आता ह्याच्याशी रिलेटेड कायदे पण आहेत खूप जास्त कडक. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनशी रिलेटेड. कारण आपल्याला रिअलाईज झालं की बाबा एन्व्हायरमेंट जर आपण हार्म केलं, आता सगळ्यांना डिप्लोमा ज्यांनी केलंय बेसिकली, सगळ्यांना सब्जेक्ट पण असतो हा कंपल्सरी, एन्व्हायरमेंट एज्युकेशन वगैरे. सो का टाकलाय हा इंजिनिअरिंगमध्ये? कारण आपण हे जे आहोत ते एन्व्हायरमेंटचा भाग आहोत. आपण प्रोटेक्ट नाही केलं एन्व्हायरमेंट तर इव्हेंच्युअली आपल्याला हार्म होईल याचं. सो संरक्षण, संवर्धन करणे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. नद्या, तलाव वगैरे सगळे याचं संरक्षण आणि संवर्धन प्रोटेक्ट पण करायला पाहिजे आणि कसं वाढवता येईल आपल्याला. जंगलं कशी वाढवता येतील, ॲनिमल पॉप्युलेशन कसे वाढवतील यासाठी पण प्रयत्न केले पाहिजे आपण. वैज्ञानिक दृष्टिकोन, ठीक आहे, म्हणजे अंधश्रद्धा वगैरे कमी केल्या पाहिजेत आपल्याला आणि सायंटिफिक अप्रोच जो आहे तो वाढवला पाहिजे. समजतं? मानवतावाद, सुधारक वृत्ती वगैरे. जसं की ज्या सतीप्रथा वगैरे बंद केल्या राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नातून. त्यानंतर स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुलेंनी कार्य केलं. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सुधारक वृत्ती म्हणतो आपण याला. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक अप्रोच. जसं की आता हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खूप जास्त काम केलं जातं. ज्या जुन्या काही प्रथा आहेत त्या चुकीच्या असतील बेसिकली. तर त्या कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कर्तव्य आहे सगळ्यांचं. त्यानंतर मग सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण. आता ह्याच्यात आणि वरच्यात काय फरक होता इकडं सांस्कृतिक वारसा. सांस्कृतिक वारसा म्हणजे मी सांगितलं की डान्स पण असेल, त्यात मंदिर असतील वगैरे सगळं आहे. सार्वजनिक मालमत्ता म्हणजे जसं की एसटी आहे आपली, पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे. आता तुम्ही जनरली ऑब्झर्व्ह केलं असेल, काही झालं गावात दंगल झाले किंवा रस्ता रोको झाला, तर सगळ्यात पहिला एसटीचं नुकसान वगैरे केलं जातं. कारण का पब्लिक प्रॉपर्टी आहे ती, कोणाच्या पर्सनल नाही. पण आता त्याचे रिलेटेड कायदे आहेत लक्षात घ्या. तुम्ही जर सापडला सीसीटीव्हीत फोटोमध्ये नुकसान करताना, तुमच्याकडून वसूल केलं जातं, तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. सो पब्लिक प्रॉपर्टी जे आहे, सार्वजनिक मालमत्ता, मग त्यात सगळ्या गोष्टी येतात लक्षात घ्या. पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, एसटी किंवा पाईपलाईन असेल पाण्याची, ती जर तुम्ही तोडली समजा कोणी काय, तरी पण तुमच्यावर म्हणजे कर्तव्य आहेच आपलं आणि ते भंग केलं तरी पण आपलं हे होऊ शकतं.
सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, हिंसाचार टाळणे वगैरे. त्यानंतर उत्कृष्ट उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, म्हणजे आपण एक्सलन्ससाठी स्ट्राईव्ह केलं पाहिजे नेहमी. म्हणजे तुमचं जे बेस्ट पॉसिबल पोटेन्शियल आहे तिथं रीच होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त चांगला अभ्यास करून म्हणा किंवा समाजासाठी काय करता आलं तुम्हाला त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. व्यक्तिगत आणि सामूहिक. व्यक्तिगत म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला तुमची ग्रोथ होईल, पगार वाढेल समजा, किंवा इंटेलेक्च्युअल तुमचं काहीतरी ग्रोथ होईल. आणि सामूहिक क्षेत्रात म्हणजे समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे तुम्ही. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि हे शेवटचं जे आहे बघा, हे 11 नंबरचं, हे नंतर ऍड झालं. 86वी घटना दुरुस्ती जी झाली 2002 मध्ये, की 6 ते 14 सरकारची काय ड्युटी केली बाबा, की फ्री एज्युकेशन दिलं पाहिजे 6 ते 14 वर्षातल्या वयोगटातल्या मुलांसाठी. पण पालकांसाठी पण हे केलंय, की बाबा मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे पालकांचं कर्तव्य आहे. कारण पालकांनी जर शाळेत पाठवलं नाही तर मग फ्री एज्युकेशन असून उपयोग काय? कारण मुलं जर पोहोचत नसेल शाळेपर्यंत तर कसं त्यांना प्रोव्हाइड करणार एज्युकेशन? सो हे लक्षात ठेवा. शेवटचं जे आहे ते नंतर ऍड झालेलं आहे. आधी 10 होते, नंतर एक ऍड झालं. 11 कर्तव्य आहेत, पण हे नॉन जस्टिशिएबल आहेत, लक्षात घ्या. म्हणजे कर्तव्य पार पाडलं नाही तुम्ही, जसं की कुठल्या पालकानं मुलाला शाळेत पाठवलं नाही म्हणून त्याला जेल होईल किंवा काय होईल असं नाहीये. कारण हे असं नाही की हे जस्टिशिएबल आहे. म्हणजे सरकार कंपल्सरी करू शकत नाही तुम्हाला. पण तुम्ही एखादी गोष्ट मुद्दाम काही तर व्हायलेट केली, जसं की पब्लिक मालमत्तेचं नुकसान केलं किंवा एखाद्या मंदिरामध्ये हे केलं किंवा आपलं बंधुभाव कमी होईल किंवा दंगली होतील असं काही केलं, तर वेगवेगळे कायदे आहेत दुसरे ज्याच्या अंतर्गत तुम्हाला शिक्षा होऊ शकते. काय सांगतो समजतंय का? हो सर. हो सो सर. हे इझी आहे बघा. म्हणजे फंडामेंटल ड्युटीजवर काय क्वेश्चन आलं तर 11च ड्युटी आहेत आणि जेनेरिक आहेत या. म्हणजे आपण सगळेजण फॉलो करतोच या ड्युट्या इनडायरेक्टली. म्हणजे तुमच्यापैकी आता समजा 80% लोकांना माहीत जरी नसेल आपलं कर्तव्य आहे हे, तरी पण तुम्ही या गोष्टी, मला नाही वाटत की कोण मुद्दाम काहीतरी समाजात दंगलीसाठी कोण प्रयत्न करत असेल तुमच्यापैकी, किंवा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टीचं कधी नुकसान केलं असेल मुद्दामून. असं नाही करत आपण. इनडायरेक्टली आपल्याला या बेसिक गोष्टी शिकवल्या जातात शाळेत मधून वगैरे. पण माहीत असलेला चांगला आणखी, की बाबा आपली ड्युटी आहे हे सांगितलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तर मग आणखी आपण जरा चांगले एफर्ट्स घेऊ शकतो चांगल्या प्रकारे कर्तव्य पार पाडण्यासाठी. सो हे लक्षात असू द्या. 51 जे आर्टिकल आहे 51A रशियाकडनं घेतलेले आहे आपण हे. आधी 10 होत्या, नंतर एक ऍड झाली 11वी. आता यात कुठे दिसतंय का तुम्हाला इलेक्शन मध्ये मतदान करावं वगैरे? नाहीये. किंवा टॅक्स भरावा असं देतात तुम्हाला नंतर, लक्षात घ्या. म्हणजे आत्ताच्याच एमपीएससी मध्ये ग्रुप ए च्या क्वेश्चन होतं. कुठले कुठले डीपीएसपी का असं काही होतं, रिकमेंड केले होते स्वरण सिंग कमिटीनं, असं सांगितलं होतं त्यामध्ये ड्युटीज. सो या तुम्हाला माहित आहे जनरली या लोकांसाठी आहेत वगैरे. सो ह्याच्या व्यतिरिक्त काय आलं समजा वेगळंच, इलेक्शन मध्ये मतदान करा किंवा टॅक्स भरा वगैरे, तर ती नाहीये ड्युटी, लक्षात घ्या. या 11च आहे ड्युटी. सो हे व्यवस्थित थोडस, आता हे इथपर्यंत जे आहे ते इम्पॉर्टंट आहे खूप आर्टिकल वाईज, त्यामुळे मी एकदम डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं. याच्यानंतरचे जे आहे, आता इथं आपण फक्त 50 लेवलला आलं, लक्षात घ्या. 51 हे आर्टिकल आहे, पण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 395 आर्टिकल आहे टोटल. सो पुढचे जे आहेत राहिलेले 350 अराउंड, त्यातले हार्डली 15 ते 20 आर्टिकल जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील नंबरनं. बाकी सगळे फक्त रेंज माहित पाहिजे, की इथून इथं राष्ट्रपतींचं आहे, इथून इथं पंतप्रधानांचं आहे, इथून इथं मुख्यमंत्र्यांचं आहे, इथं राज्यपालांचं. कारण तिथून पुढे पार्ट सुरू होणार केंद्र सरकार, राज्य सरकार, मग त्यामध्ये न्यायालय असतील, केंद्र न्यायालय जे आहे आपलं सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्ट जे आहे त्यांचं काय काम आहे, युपीएससीचं काय काम आहे, एमपीएससीचं काय काम आहे. सो हे ब्रॉड लेवलला सुरू होईल. इमर्जन्सी डिक्लेअर केली तर त्यात काय आहे. सो त्यातले जे इम्पॉर्टंट असतील ते मी सांगेन, तेवढे लक्षात ठेवा. पण इथपर्यंत जे आहेत 51 पर्यंत ते, आणि 12च्या पुढं 12 ते 51 हे जरा जास्त महत्वाचे आहेत. 12 ते 51. 12च्या आधीचे ते युनियन आणि सिटिझनशिप एवढे महत्वाचे नसतात. आणि 51च्या पुढचे मी सांगितलं तुम्हाला 15 ते 20 आर्टिकल असे आहेत 395 पर्यंत, की जे लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. सो आता नेक्स्ट जे असेल सेशन त्यामध्ये, आणि हे बघा आता समजा
इन केस आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, बऱ्यापैकी ठिकाणी पाऊस सुरू झाला. सो समजा लाईटचा काही इश्यू असेल ना, म्हणजे इंटरनेट इश्यू काय असेल, तर मी एखादा दिवस लेक्चर वगैरे किंवा आपण असं पण ट्राय करू शकतो. मी लेक्चर रेकॉर्ड करून शेअर करेन ग्रुपवर आणि नंतर थोडंसं संध्याकाळी आपण डिस्कशन वगैरे घेऊ शकतो. कारण मे बी तुमचं पण इंटरनेटचा इश्यू येऊ शकतो प्रत्येकाचं. लाईव्ह अटेंड करणं शक्य नसेल. तर मग समजा तसं काही वाटलं मला, तर मी शेअर करत जाईन लेक्चर वगैरे 5-6 वाजता किंवा 7 वाजता. ते तुम्ही लेक्चरमध्ये हे दिसेल पण तुम्हाला मी जे लिहितो स्क्रीनवर वगैरे. कारण ऑडिओ म्हणजे दुसरं स्क्रीन रेकॉर्ड केलं तर त्यामध्ये व्हिडिओ नाही दिसत, फक्त ऑडिओ ऐकू येतो तुम्हाला. सो तसं काही इश्यू असेल तर मी शेअर करत जाईन ॲडव्हान्समध्ये. जेणेकरून संध्याकाळी लेक्चर जरी लाईव्ह नाही घेता आलं, तरी तो व्हिडिओ बघून नंतर आपण डिस्कशन किंवा डाउट सेशन जे असतील तुमचे, ते घेऊ शकतो. बरं आज जे शिकवलं किंवा इन जनरल काही डाऊट आहे का तुम्हाला आता? थोडंसं प्रिपरेशन सगळ्यांनी सुरू केलं. काही स्पेसिफिक डाऊट आहे का कोणाचं? येस, नो असेल तरी विचारा, नसेल तर नो म्हणा. एक्झिट केलं तरी चालेल, मग काही प्रॉब्लेम नाही. नाही सर, प्रिपरेशन केलंय सुरू. ओके ओके, ठीक. नाही, सगळ्यांनी करत राहा. कारण हे बघा, त्याची वाट बघू नका नोटिफिकेशन कधी येते मग सुरू करतो वगैरे. आता सुरू केलं तर तुम्ही थोडंसं रेसमध्ये पुढे राहाल आणि आपल्याला तेच 50च्या जवळपास पोहोचायचं, लक्षात ठेवा. सो यातल्या ज्या मी सांगतोय आता हे महत्वाचं आहे, ते तरी करा कमीत कमी, जे 50 पर्यंत पोहोचवणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर परत आपण आणखी बघूया गोष्टी ज्या ऍडव्हान्स लेवल. फक्त सुरू करा. एक जे पुस्तक सांगितले मी, आता कोणतंही घ्या, तुम्हाला कुठलं पब्लिकेशन आवडत असेल तर. पण मी जे सांगितलं सोपं पुस्तक सगळे जे वापरतात ते घ्या. आणि या ज्या नोट्स शेअर करतो मी, यात फक्त जरा करेक्शन चेक करत चालला. स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा चॅट जीपीटी वगैरे ग्राफिक्स बनवताना काय करतं, स्वतःची माहिती ऍड करतं कधी कधी. सो जसं की परवा दिवशी कोणीतरी एकानं सांगितलं होतं की बाबा, फ्लॅग कमिटी जी होती त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. सो आता हे बघा, एक तर फ्लॅग कमिटी असं विचारलं जात नाही, कारण मेजर कमिटी ज्या आहेत, म्हणजे मोठ्या ज्या कमिटी होत्या, ड्राफ्ट कमिटी समजा, फंडामेंटल राईट्स रिलेटेड, युनियन कॉन्स्टिट्यूशन, या विचारल्या जातात. पण जर फ्लॅग कमिटी मायनर मध्ये येते, कमिटी छोट्या कमिटीमध्ये येते. पण त्याची जी होती ते जे बी क्रिपलानी वगैरे चॅट जीपीटीने ऍड केलं होतं. सो एका कोणी तर सांगितलं की ते राजेंद्र प्रसाद आहे पुस्तकामध्ये. सो पुस्तकच रेफर करायला लक्षात घ्या. म्हणजे जर कुठे डाऊट, म्हणजे हे जे शिकवतोय मी सायमल्टेनियसली सगळ्या पुस्तकात पण असतं. सो कुठे काही तुम्हाला एम्बिग्युटी वाटली तर मला डायरेक्टली टेक्स्ट करा, मेसेज करा. आणि शक्यतो मग मी ते सांगितलं की हे भले तुम्ही इनपुट जे आहे त्याला व्यवस्थित दिला असेल, ग्राफिक्स जनरेट करताना थोडेसे एरर होऊ शकतात यामध्ये. सो हे समजण्यासाठी आहे. एखाद दुसरी मायनर काही करेक्शन असली समजा, तर ते पुस्तकातून रेक्टिफाय होऊन जाईल. किंवा मी क्वेश्चन्स वगैरे जे शेअर करतो त्यामध्ये उत्तरामध्ये काही अँबिग्युटी असेल तरी पण विचारत चला, म्हणजे तुम्हाला काही डाऊट असेल की हे उत्तर चुकतंय, बरोबर आहे वगैरे, जेणेकरून त्यावेळेस डाऊट क्लिअर होऊन भविष्यात एक्झाम मध्ये ती चूक करू नये तुम्ही, यासाठी. ठीक आहे. एवढं काही जास्त हे नाही, एरर नाही ना चॅट जीपीटी मध्ये सुद्धा. पण ओके, चालेल, ठीक आहे. चला, एंड केलं तरी चालेल सगळ्यांनी. ओके सर, थँक्यू. ओके, ठीक.